नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या क्लासमध्ये. बघा, आजपासून एक लेक्चर सिरीज मी स्टार्ट करतोय. त्याचं फर्स्ट लेक्चर हे आहे. ह्या 6 एक्झाम्स आहेत तुमच्यासमोर दिलेल्या. ओके, यामध्ये बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट्स अँड नेटवर्क्स म्हणजे सर्वात महत्त्वाचा ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर असो, आपण इलेक्ट्रिशियन असो, वायरमॅन असो, कुठलाही आपण असो, आपल्याला सर्वात महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे ॲज अ इलेक्ट्रिकल पॉईंट ऑफ व्ह्यू, तो कुठला सब्जेक्ट आहे? बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट्स. तर हे लेक्चर सिरीज मी स्टार्ट करतो. यामध्ये मी जे पण एक्झामला विचारतात त्यातले टोटल कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. टोटल मीन्स टोटल कन्सेप्ट जेवढ्याही आता मी स्वतः एक्झाम क्लिअर केल्या म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. ज्या काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कन्सेप्ट आहेत ते सर्व एक्झामचे जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतील. इथे असिस्टंट इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर असो, या सर्व कुठल्याही पोस्ट असो, हे जर तुम्ही क्लास प्रॉपर केला, तुमची स्वतःची नोट्स बनवली यामधून, तर 100% शुअरिटी आहे की तुम्ही या सब्जेक्टमध्ये कुठलाही क्वेश्चन जर आला एक्झाममध्ये तर अटेंड करू शकता. ओके, देन जे नवीन आहेत त्यांच्यासाठी थोडंसं इंट्रोडक्शन. हे आपल्या एम डी स्टडी स्पेस आपल्या चॅनलचं नाव आहे. न्यू क्लास न्यू लर्निंग्स. ओके, तर बघा, हे महाट्रान्सको ए असो, डिस्कॉम ए असो, मी ऑलरेडी क्रॅक केलेल्या आहेत. हे फेल पण झाले होतं, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यानंतर मी क्वालिफाय सुद्धा केलेले आहेत. सो काय काय मिस्टेक आहेत तर लर्निंग आपण आपण काय करतो, आपल्या मिस्टेक्स कमी करतो. सो आता स्टार्ट करतोय फर्स्ट लेक्चर, बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिक सर्किट्स अँड नेटवर्क. ओके, तर आता बेसिकमध्ये कसं आहे, सर्वात पहिलेच आपल्याला कनेक्शन समजलं पाहिजे. काही काही खूप सारे विद्यार्थी आहेत त्यांना सिरीज काय आणि पॅरलल काय अजूनही समजत नाही. सिरीज कन्सिडर करून सॉल्विंग चालू होऊन जाते आणि काय होते, मार्क्स मिळतात का नाही मिळतात. असंच करता करता आपण याच्यावर लर्निंग केल्यानंतर भरपूर क्वेश्चन पण आहेत तुमच्यासमोर. सर्व क्वेश्चन तुमच्यासाठी काय होणार आहे, आपण सॉल्व्ह करणार आहे. सो लक्ष द्या. तुम्हाला जर सिरीज पॅरलल समजलं देन आपण हळूहळू समोर जाऊ शकतो. ओके, एक्झाम मधले पण क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहे. मला सांगा, सिरीज म्हणजे काय होतंय. बघा, जसं आता मी हा म्हटलं, हा R1 आहे आपला, हा R2 आहे. रेजिस्टन्स दिसतंय तुम्हाला. रेजिस्टन्स असो, इंडक्टन्स असो, कॅपॅसिटन्स असो, काही पण असो, इथे हे सिरीजमध्ये केव्हा आहेत लक्षात ठेवा. तर जेव्हा एक संपतो, हा इथून स्टार्ट झाला R1, ओके, इथून स्टार्ट झाला आणि इथे संपला, आणि त्यानंतर दुसरा स्टार्ट झाला, इथे संपला. इथे बघा, याला सिरीज आहे की नाही आहे सर, कसं काय समजायचं. तर जनरली काय करायचं, आपण यामधून सिंपल समजायचं की असं करंट यातून जर जात आहे, हा करंट सेम करंट समोर जात आहे. कुठे जात आहे? जो R1 मधून निघाला आहे तोच करंट R2 मध्ये सुद्धा जात आहे आणि समोर निघून जात आहे. म्हणजे A to B जेव्हा तुम्हाला रेजिस्टन्स विचारलं, तर एक करंट जनरली आपण काय करतो, कन्सिडर करायचं असंच की हा करंट यातून चालला, तो सरळ चालला, म्हणजे तेवढाच करंट इकडे चालला. असं कुठं बायपास होत आहे का? म्हणजे माझं म्हणणं आहे, इथं जर एखादी ब्रांच अशी शिल्लक इथं रेजिस्टन्स असतं तर काय झालं असतं, हा जो टोटल करंट आला डिवाइड झाला. कुठे ना कुठे जर डिवाइड होत असेल तर सिरीज होणार आहे का? नाही. करंट शुड बी सेम. हे माहिती आहे तुम्हाला की सिरीजमध्ये करंट सेम असतो. सेम आता हे दोन रेजिस्टन्स लावलेले आहेत. आपण जास्त रेजिस्टन्स घेतले, इथे घेतला R1, R2, R3, किती इन्फायनाइट असो, काय सिरीजमध्ये केव्हा असतील, ज्यामधला करंट हा बघा सेम करंट इकडे जाणार, सेम करंट इथे, सेम सेम सेम, कुठेच तो करंट डिवाइड होतोय का? नाहीये. म्हणजे सर्व कनेक्शन काय आहे, सिरीज कनेक्शन आहे. व्हिज्युअलायझेशन महत्वाचं आहे. आता हे वालं, हे बघा इथे दिसते तुम्हाला, हे वालं सर्किट इथे काय दिसतंय, A to B. आता हे सांगा मला, हा जे R1 आणि R2 हे सिरीजमध्ये आहेत की नाही आहेत. सिरीजसाठी सरळच लाईन असली पाहिजे असं गरजेचं आहे का? नाही आहे. सिरीज म्हणजे काय सांगितलं मी, असा करंट सोडला तोच करंट इथं जाईल, या पॉईंट बघून इकडे येईल. इथे काही कुठली अशी नेक्स्ट ब्रांच इथं कनेक्टेड नाही आहे, लक्षात ठेवा. कनेक्टेड असली तर विषय वेगळा असला, इथे कनेक्टेड नाही. याचा अर्थ काय, हे दोघं सिरीजमध्ये आहे. सिमिलरली हे दोघं सिरीजमध्ये का सांगा मला. इथे जर म्हटलं, विचारलं तुम्हाला R1 आणि R2 सिरीजमध्ये आहे की नाही, लवकर सांगा. येस, सिरीजमध्ये आहे सर. हा करंट इथे चालला, तो R1 संपला, तोच या वायरने या इकडे आला, इथे आला, आणि याचा अर्थ काय, सेम करंट जाते सर, ती सिरीज आहे. हे पण सिरीज आहे. मग हे सिरीज आहे का बघा. जरी ते दिसतंय आपल्याला असं त्रिकोणाच्या दोन बाजू सारखं, पण यात सिरीज आहे का? यस. हा R1 जर इथे म्हटला, R2 म्हटला, ते सर हा करंट इथे जाता, इथे जाऊन इकडे येणार, इकडे येणार, इथे समजा म्हणजे फिनिश करताय. ए पासून निघाला बी पर्यंत फिनिश, म्हणजे काय सर, हे सिरीज आहे. ओके, आता बघा, हे डेल्टा टाईप दिसतंय. काय दिसतंय, ॲज अ डेल्टा, स्टार डेल्टा बघितलं असेल ना तुम्ही, दिसतंय डेल्टा सारखं. पण सिरीजमध्ये आहेत का? काय सिरीजमध्ये आहे का? R1, R2 आणि R3. तुम्हाला जर क्वेश्चन विचारला, R1, R2, R3 सिरीजमध्ये आहेत का, येस ऑर नो, तर काय म्हणणार तुम्ही? येस सर. वाय? कारण की हा करंट सेम करंट R1 मधून जाणार, इथे येणार, या कॉर्नरला, कॉर्नरवरून पुन्हा सेम R2 ला जाणार, R2 मधून निघणार, इथे पुन्हा वापस R3 मधून, आणि हा झाला रिटर्न. म्हणजे सेम करंट जो आहे तो फ्लो होता. कुठे इथे एक्स्ट्रा ब्रांच जर असली तर, समजा एक्स्ट्रा ब्रांच इथं काढली असती, कुठे पण काढू शकतो एक्स्ट्रा ब्रांच, इथे काढतो बघा.
इथे एक रेजिस्टन्स वाली ब्रांच आहे, इथं नाव देतो मी R4. आता मला सांगा कुठले सिरीजमध्ये आहेत, कुठले पॅरललमध्ये आहेत, कुठले सिरीजमध्ये आहेत, कुठले पॅरललमध्ये आहेत. तर सर सिरीजमध्ये सर हे दोन आहेत सर, R1 आणि R2, कारण की सेम करंट जो इथून चाललाय सर तोच R2 मध्ये चाललाय. हा R3 सिरीजमध्ये येणार आहे का, याच्या नाही आहे, कारण करंट काय होत आहे या पॉईंट ऑफ व्ह्यूला बघा, इथे इकडे जात आहे थोडाफार आणि थोडाफार इकडे जात आहे. याचा अर्थ काय आहे, करंट इथून डिवाइड होत आहे, म्हणजे सिरीजमध्ये नसणार आहेत. मग पॅरललमध्ये असणार आहेत का, असं कंपल्सरी नाही आहे की करंट डिव्हिजन झाला म्हणजे दोघं पॅरललमध्ये आहेत. पॅरललची वेगळी डेफिनेशन आहे. सिरीज विचारला तर सांगता येईल. आता सर्किट दिसायला कसं असं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, हे असं वाटतं हे तर पॅरलल दिसते असं दिसायला बघितलं तर, नाही हे दोघं हे तर डेल्टा कनेक्शन दिसते, पण ऍक्च्युली काय ते सिरीज कनेक्शन आहे. सर्व आपलं काय असते, पॉईंट ऑफ व्ह्यू आपला बदलावा लागेल. ओके, सिरीजचं समजलं असेल, मला वाटलं सर्व हुशार आहेत. ओके, सो नेक्स्ट पॅरलल काय असते, पॅरलल. ओके, पॅरलल म्हणजे लक्षात घ्या, आता A to B हे R1 R2 पॅरलल मध्ये आहेत. काय लक्षात ठेवायचं की तो स्टार्टिंग पॉइंट आहे. ओके, लक्षात घ्या, या दोघांचा स्टार्टिंग पॉइंट, R1चा स्टार्टिंग पॉइंट म्हणजे कुठे जुडलेला आहे, इथे जुडलेला आहे, याला R2 सुद्धा इथे जुडलेला आहे, आणि त्याचा सेकंड पॉइंट म्हणजे R1चा जो दुसरा एंड आहे आणि R2चा दुसरा एंड आहे, हे जर एकमेकांना जोडलेले आहेत, देन इट्स अ पॅरलल, परफेक्टली पॅरलल जे म्हणतो आपण त्याला, की दोघं पॅरलल मध्ये आहेत. आता मला सांगा, इथं R1 आहे, इथं R2 आहे, हे दोघं आता या हे तर तुम्ही सांगितलं R1 R2 पॅरलल आहेत. आता इथं R1 R2 पॅरलल आहेत का, कारण तुम्ही जर तो कॉन्सेप्ट यूज केला की करंट सर डिवाइड होऊ राहिला दोघांमध्ये म्हणजे पॅरलल आहे, असं नाहीये. करंट डिव्हिजन होतच असते, पॅरलल पाहिजे असं गरजेचं नाहीये. मग आता काय होईल सर, पॅरललची डेफिनेशन काय सांगितली मी तुम्हाला जस्ट, की या दोघांचा फर्स्ट पॉईंट सेम आहे का, यस, R1 R2चा फर्स्ट पॉईंट सेम आहे, पण R2चा जो लास्ट पॉईंट नाही, हा R1चा लास्ट पॉईंट हा सेम नाहीये. का सेम नाहीये, इथं मधात हे R3 आलेला आहे. इथे आपल्याला कुठलाच कंपोनंट पाहिजे का, नाही पाहिजे. जर हा R3 नसता, इथं R3 इथं नसता, देन काय झालं असतं, सिंपल हा हे ब्रांच शॉर्ट झाली असते अशी, म्हणजे हे दोघांचे पॉईंट काय झाले असते, एंड पॉईंट सिमिलर झाले असते. देन आपण म्हटलं असतं ते पॅरलल आहे. आपल्याला तिथे कुठलाच कंपोनंट पाहिजे नाहीये. जर फक्त असं दिसू राहिलं सर आम्हाला वाटलं R1 R2 पॅरललच आहे का, असं करायचं नाहीये. एक पॉईंट जरी सेम असला दुसरा नाहीये, तर दुसरा हा याचा आहे एंड पॉईंट, हा एंड पॉईंट आहे. आता हे सांगा मला, इथे किती आहेत रेजिस्टन्स, आपण फॉर एक्झाम्पल घेऊ आपण R1 R2, किती आपण नंबर ऑफ पॅरलल मध्ये राहिले, हे पॅरलल आहेत का, यस. का बरं, बघा याचं फर्स्ट पॉईंट सर्वांचा कॉमन आहे, सर्वांचा फर्स्ट पॉईंट कॉमन आहे, आणि सर्वांचा लास्ट जो पॉईंट आहे, स्टार्टिंग पॉईंट किंवा एंड पॉईंट म्हणतो आपण, किंवा टर्मिनल म्हणतो आपण, फर्स्ट टर्मिनल आणि ते लास्ट टर्मिनल किंवा रेजिस्टन्स, ओके, सिमिलर पॉईंट जॉईन केलेला आहे, म्हणजे हे काय झाले, पॅरलल झाले. आता मला सांगा, हे जे खालची डायग्राम दिसते तुम्हाला, R1 R2 R3 आणि R4, मला सांगा कोणते कोणते पॅरलल आहेत, कोणते कोणते पॅरलल नाही आहेत, कुठले कुठले पॅरलल आहेत, कुठले कुठले पॅरलल नाही आहेत, सांगा लगेच. तर सर हे दोन पॅरलल दिसतात आमचा, यांचा पॉईंट सर सेम आहे, R1 हा झाला, R2 हा झाला सर, हे पॅरलल मध्ये आहेत. आणि हे खाली R3 आणि R4 जो आहे सर, याचा पण आम्हाला हे दिसत आहे कॉमन पॉईंट, म्हणजे आम्ही सांगू शकतो सर R1 इज पॅरलल टू R2 आणि R3 इज पॅरलल टू R4 असं सांगू शकतो. हे बरोबर आहे का तुमचं स्टेटमेंट, यस बरोबर आहे का, नाही, स्टेटमेंट बरोबर का बरं नाही आहे, कारण की ते पॅरलल जरी असले तरी विषय कसा करायचा, चौघांबद्दल विचार करायचा नेहमी. क्वेश्चन मध्ये दिलेले जे असते चौघांबद्दल विचार करायचा. जसं सर, जसं मी म्हटलं आता R1 आहे, इथे R2 आहे, R3 अँड R4 चार रेजिस्टन्स आहे. पहिला पॉईंट बघा, पहिला पॉईंट इथे, पहिला पॉईंट हा इथे दोघांचा जॉईन झाला, हाच वायर आहे, सेम वायर इथं आलाय, सेम वायर इथं आलाय, म्हणजे याचा अर्थ काय, हे जो कॉमन पॉईंट आहे हा, जरी केबल तुम्ही वायर अशी दूर केली तरी हा पॉईंट एकच आहे, कारण इथे मधात कुठलाच रेजिस्टन्स वगैरे काही जुळलेला आहे का, नाही आहे. म्हणजे या तुम्ही केबलला किती लंब इथे काढलं मी, तरी शेवटी काय होईल, हा पॉईंट तो एकच पॉईंट राहील. सिमिलरली जो सेकंड एंड दिसतोय तुम्हाला या साईडला, हा सुद्धा कसा आहे, सिमिलर. बघा या दोघांचा एंड जरी असला, तोच एंड इकडे समोर आला, तोच एंड इथे आला, आणि तोच एंड यांचा आहे. याचा अर्थ काय, हा पण एक काय झाला यांचा कॉमन झाला. म्हणजे सिमिलर कसं झालं ते, हा इथं झाला R1, ओके, R1 झाला, देन झाला R2 देन झाला R3 आणि देन झाला R4. या चौघांचे पॉईंट काय झाले, चौघांचे पॉईंट कॉमन झाले एका ठिकाणी. याचाही तो प्रायमरी पॉईंट आहे, याचाही तो आहे, याचाही तो आहे, आणि या सुद्धा. आणि तसाच सिमिलरली
यांचा जो सेकंड टर्मिनल आहे ते पण एका ठिकाणी काय झाले आहेत, जरी ते दिसत नसले तरी ह्या ज्या दोन डायग्राम आहेत, कुठली कुठली, ही वाली आणि ही वाली, या दोघी सेमच आहेत. सो व्हिज्युअलायझेशन महत्वाचं आहे. आपण कधी कधी यालाही पॅरलल घेऊन घेतो, कधी कधी पॅरलल दिसतात चौघाचे चौघं, तर आपण दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन काढू, नंतर दोघांचं काढू. त्यापेक्षा तुमची अंडरस्टँडिंग झाली पाहिजे की चारीचे चारी एकमेकांना पॅरलल आहेत. ओके, सिरीज पॅरलल कळालं असेल. फर्स्ट पॉईंट लास्ट पॉईंट कॉमन असला तर, सिरीजमध्ये करंट जर सिमिलर राहत असेल तर ते दिसायला कसं असो, आपल्याला जे दिसण्यावर आहे त्यावर जायचं नाही आहे. ओके, देन आता हे तर तुम्हाला माहितीच आहे, तरी एकदा यामधलं तुम्हाला हे सांगायची काही गरज नाही मला असं वाटते, पण तरी सांगतो की दोन रेजिस्टन्स जर सिरीजमध्ये असले तर टोटल रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असते, किती येणार आहे सांगा. आर टोटल जर विचारलं, दोन R1 R2 जर सिरीजमध्ये आहे तर सर आर टोटल इज इक्वल टू काय येणार आहे सांगा. सर R1 प्लस R2, हे तर आम्हाला माहिती आहे. सो काय होत असते, सिरीजमध्ये ॲडिशन होत असते. तसं हे आता किती सारे जर असले, R1 R2 R3, इथं R4 असला, इथे समोर जात आहे, याचे काय करायचे, बस ॲडिशन करत जायची. जेवढे रेजिस्टन्स लावलेले आहेत R3 होईल, मग R4 होईल, जेवढे इन्फायनाईट लावले तर इन्फायनाईट. सिरीजचा कन्सेप्ट समजला. सिरीजमध्ये काय करतो आपण, टोटल इक्वायलेंट जर विचारलं तर काय करत असतो, काय, ॲडिशन ऑफ द रेजिस्टन्स. तो पॅरललमध्ये काय करतो, इथे पॅरलल कॉम्बिनेशन R1 R2, आता पॅरलल कॉम्बिनेशन आहे, याला कसं करायचं, तर बघा काय करतो मी, इथे हे बाजूचं मिटून टाकतो तुमच्यासाठी. नोट्स बनवत चला, त्याच्यामुळे तुमचे कन्सेप्ट जे तुम्ही विसरले तरी पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहायची गरज नाही पडत. मग आता आर इक्वायलेंट विचारलं म्हणजे ए आणि बीच्या मधलं आर इक्वायलेंट म्हणजे या ए पॉईंट हा आणि बी पॉईंट यामध्ये किती रेजिस्टन्स लावलेलं आहे. तर आपल्याला माहिती दिसून राहिलं तुम्हाला की R1 R2 पॅरललमध्ये, तर पॅरलल्सला आपण काय करतो की R1 इंटू R2 करतो अपॉन R1 प्लस R2 करतो. ओके, बट ॲक्च्युली फॉर्म्युला तसा आहे का, ॲक्च्युली फॉर्म्युला कसा आहे का, हा नाही. ॲक्च्युली कसं करायचं, जेवढे रेजिस्टन्स पॅरलल असले, सो फॉर्म्युला हाच लक्षात ठेवायचा की 1/RAB म्हणजे दोघा पॉईंट मधला इक्वायलेंट म्हणू शकतो, किंवा ए बी लिहिलंय 1/R1 प्लस 1/R2. हे काय झालं, स्टँडर्ड आपला हे झाला. म्हणजे याचा अर्थ काय, जर तिसरा जर असता तर पॅरललला 1/R3 घेतलं असतं, चौथा पॅरलल असलं 1/R4 घेतलं असतं. पण या क्वेश्चनमध्ये समजा की इथे सर फक्त दोनच दिलेले आहे, मग तो फॉर्म्युला कसा आला, तर याचं तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय जेव्हा याचं क्रॉस मल्टिप्लाय तुम्ही करसाल तर इथं काय येणार आहे, R2 प्लस R1 बघा, हा वरती मल्टिप्लाय होईल, हा इकडे मल्टिप्लाय होईल, आणि खाली या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल, R1 प्लस R1 खाली काय आलं, R1 इंटू R2. म्हणजे यालाच तर तुम्हाला RABच्या फॉर्ममध्ये फक्त लिहायचं असलं तर तो फॉर्म्युला तुम्ही RAB जर वरती घेतला तर हे खालचं उलट होऊन जाईल, काय येईल तुमचं, R1 R2 अपॉन R1 प्लस R2, असा हा फॉर्म्युला जनरली आहे. तर दोन असले तर आपण हे माहितच आहे आपल्याला, R1 R2 अपॉन R1 प्लस दोघांची बेरीज, दोघांचा गुणाकार आपण दोघांची बेरीज करायची. जास्त असले तसे 1/1 चालू द्यायचं समोर. ओके, सो हा फॉर्म्युला दोघांसाठी यूज करायचा. आणि जनरली जर किती रेजिस्टन्स दोनच्या वरती असले तर तुम्हाला सांगितलं की आर इक्वावेलंट किंवा आर टोटल जर विचारला तर जेवढे असले, R1 घ्यायचं, इथं जे काही व्हॅल्यू दिलेली आहे 1/R2 1/R3 अँड सो ऑन, असं तुम्हाला जेवढे पॅरलल दिले, जसं 4 दिले आहे तर इथं 1 काय येईल, R4 येईल. एक्झाम्पल सॉल्व करणार आहे, असं नाही की कन्सेप्ट सांगून द्यायला मोकळं. प्रत्येक कन्सेप्टवरती एक्झाम्पल मी घेणार आहे. सो सिरीज पॅरलल थोडं जरी लक्षात आलं असेल, थोडंफार जरी लक्षात आलं असेल, तर आता आपण क्वेश्चनकडे वळू, जिथे तुमचे आयडियाज आणखी मी क्लिअर करणार आहे. ओके, इथे या बघा क्वेश्चन आहे तुमच्या समोर. इथे आपल्याला काय करायचं आहे, ए आणि बी याच्या मधात हे जे एवढे सारे रेजिस्टर्स लावलेले आहेत, याचा आपल्याला एक व्हॅल्यू इक्वायलेंट काढायची आहे, म्हणजे एकच व्हॅल्यू की याचा अर्थ काय काय लावलेलं आहे मध्ये. तर मला सांगा आता, कुठले सिरीज आणि कुठलं पॅरलल दिसते तुम्हाला. इथे बघा डेल्टा टाईप कनेक्शन आहे, पण जर तुमच्या लक्षात येत असेल, जस्ट मी तुम्हाला काय सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये की करंट सोडून जर बघितलं तुम्ही, इथे हा 8 ओम मध्ये जो करंट चालला तो इथपर्यंत आला, तो पुन्हा इकडे आला, इकडे कुठे चालला का, इकडे रस्ता नाही, लक्षात घ्या. इथे काही कनेक्टेड नाहीये, म्हणजे तोच करंट सेम करंट कुठे चाललाय, वापस. सेम करंट जर वापस चाललाय याचा अर्थ काय आहे की 8 आणि 4 हे दोघं कशामध्ये आहेत, सिरीज मध्ये. मग इथे या 8 आणि 4 हे दोघं कशामध्ये दिसत आहे तुम्हाला, सिरीज. इथे करंट चाललाय, इथे सेम करंट इकडून निघाला, म्हणून हे झाले सिरीज मध्ये. सो सिरीज मध्ये काय होत असते, सिरीज मध्ये काय होईल, या दोघांचं कॉम्बिनेशन सांगा मला,
बेरीज होते सर 4 अधिक 8 म्हणजे किती झाली 12. म्हणजे या दोघांचं सिरीज कॉम्बिनेशनचं एक इक्विव्हॅलंट कसं बनलं 12. तर मी याला असं काढू शकतो का, या दोघांच्या जागी एकच काढू शकतो का? बघा इथे दोघांच्या जागी एक कसा काढतोय मी बघा. आता दोघांच्या जागी एक कसा काढतोय की इथं घेतो याला, याच्या पॅरललला असं काढतोय मी एक रेजिस्टन्स. कुठे काढला सर तुम्ही रेजिस्टन्स? सो बघा इथं तो जो किती व्हॅल्यू आली होती आपली 12 आली होती. सो इथं रेजिस्टन्स काढू आपण 12 कशी आली दोघांची बेरीज. यस 12. आता काय झालं, आता मला सांगा सिरीज आहेत का पॅरलल आहेत? सिरीज आहे की पॅरलल आहे हे दोघं? सर याचा पहिला पॉईंट हा कॉमन आहे सर दोघांचा, आणि हा याचा शेवटचा पॉईंट आहे सर कॉमन आहे, मधात काहीच नाही लावलेला आहे म्हणजे दोघं पॅरलल आहेत सर. सो आता काय यूज करणार आहे तुम्ही फॉर्म्युला? आर ए बी जर विचारलं तुम्हाला या मधला आहे दोघांमधला तर काय सांगणार आहे सर R1 इंटू R2 म्हणजे 6 गुणिला 12 सर आपण किती खाली दोघांची बेरीज सर R1 प्लस R2 म्हणजे 6 अधिक 12 किती होतात काढा लवकर. 12 सकून किती होतात 72 आणि 12 6 18. 18 2 36 18 चूक किती येतात 72. सो 4चा भाग गेला, आपला आन्सर इज 4 ओहम हे आन्सर झालं. भरपूर जण तुम्हाला वाटतं सर हे डेल्टामध्ये आहे, भरपूर जण काय करतात माहिती आहे का, त्यांना वाटतं हे डेल्टा आहे मग याचं स्टारमध्ये कन्वर्ट करतील. ज्यांना कोणी स्टडी केला आहे त्यांनी ते स्टारमध्ये कन्वर्ट करतील, पण इथं स्टार करायची गरज नाही आहे. हा कुठं जात नाही आहे. हा क्वेश्चन जो तुमच्या लक्षात जर येत असेल तर इथं काही कुठे कनेक्शन नाही आहे. इथं जर एखादं कनेक्ट असतं समोर असता क्वेश्चन देन ते आपल्याला करावं लागलं असतं, ते पण आपण स्टडी करणार आहे. पण लक्षात घ्या व्हिज्युअलायझेशन खूप महत्त्वाचं असते. बेसिक इलेक्ट्रिकलचा जेव्हाही क्वेश्चन सॉल्व्ह करसाल तुम्ही पटापट एक्झाममध्ये टाईम नसतो आपल्याला, लवकर इमॅजिन करायचं असते. जायचं नेक्स्ट क्वेश्चनकडे. यालाच थोडं एक्सटेंड केलं आहे, याच क्वेश्चनला थोडं एक्सटेंड केलं आहे. काय करायचं जेव्हाही इथून विचारलं की नाही, जेव्हाही आपल्याला प्रश्नामध्ये विचारतात की तुम्ही पी आणि क्यू यामधलं काय काढा रेजिस्टन्स काढा, मग तुम्ही इथून सुरुवात करायची का नाही, नेहमी लक्षात ठेवायचं या एंडवरून सुरुवात करायची, इकडच्या एंडवरून सुरुवात करायची. काही कमी होते का? सर्वात पहिले काय सॉल्व्ह करायचं, सर्वात पहिले बघायचं काय काय बघायचं, सर्वात पहिले सिरीज आहे का, पहिले सिरीज कॉम्बिनेशन सर्च करायचं. सिरीज कॉम्बिनेशन सिरीज झाल्यानंतर मग दुसरं काय बघायचं पॅरलल. झालं ना, सिरीज पॅरलल पहिला नंबर सिरीजवाला लावायचा, 2 नंबर पॅरलल लावायचा. सिरीज पहिले घेऊन घ्यायचे आणि पॅरलल कॉम्बिनेशन त्यानंतर बघायचं. आता या प्रश्नामध्ये चला लवकर मला सांगा कोणते कोणते सिरीजमध्ये आहेत. क्वेश्चन हाच क्वेश्चन मी तुमच्यासाठी इकडे ड्रॉ केला आहे जेणेकरून कसं मी याला एडिट करू शकतो. सर इथं काय सर 26चा प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये काय सर इथे काय केलं आहे, इथे हा 1 ओम सर 1 ओम मध्ये जो करंट चालला तोच या 1 ओम चालला, म्हणजे सर हे सरळ सरळ आम्हाला दोघं काय दिसत आहे सर सिरीजमध्ये दिसत आहे. मग सांगा मग सिरीजमध्ये असलं काय करतो आपण, दोन्ही 1 ओम ओमचे म्हणजे R1 प्लस R2 म्हणजे 1 प्लस 1 किती झालं 2 ओम. कशाचा आन्सर येईल या इकडचं. मग याला मी एडिट करून याला मी करेक्ट करून काय लिहू शकतो, 2 ओम लिहू शकतो का? यस लिहू शकतो सर, आपण लिहू शकतो सर, याला डायरेक्ट करू शकतो 2 ओहम. हा 2 ओहम हा 2 ओहम. आता मला सांगा पॅरलल आहेत का? या 2 ओहमकडे लक्ष द्या, यांचा स्टार्टिंग पॉईंट हे इकडचं घेणं नाही, तिसरा युराला, पण या दोघांचे स्टार्टिंग पॉईंट महत्त्वाचे आहे. या दोघांचे स्टार्टिंग पॉईंट दोघांचा एंडिंग पॉईंट कॉमन आहे, याचा अर्थ दोघं पॅरलल आहेत. मग 2 पॅरलल विथ 2, 2 पॅरलल विथ 2 किती येणार आहे R1 R2 म्हणजेच 2 इंटू 2 आपण R1 प्लस R2 2 प्लस 2. लक्षात ठेवा किती येते 4/4. याचा अर्थ काय 1. याचा आन्सर आलं 1. कशाचं आहे पॅरलल कॉम्बिनेशनचं. सो पॅरलल कॉम्बिनेशन. आता जेव्हाही लक्षात ठेवायचं 2-2चा आन्सर 1च येणार आहे, कारण जेव्हाही सेम वाले पॅरललला असतात, सेम रेजिस्टन्स जेव्हाही पॅरललला असतात तेव्हा काय होत असते त्यांचं यस इथं पॅरलल कॉम्बिनेशन त्याची हाफ व्हॅल्यू होत असते. 2 पॅरलल आहेत तर ते हाफ झाले, 3 जर पॅरलल असेल तर 2/3 म्हणजे किती आला याचा आन्सर पॅरलल कॉम्बिनेशनचं 1 आलं. ओके इथे बघा ही सिरीज होते, सिरीजचा आन्सर आलं 2, देन हे 2 याला पॅरललला झाले, याचा आन्सर आलं 1. इथपर्यंत आपण आलेलो 1 झालं. आता कुठले सिरीजमध्ये दिसतात तुम्हाला, सिरीजमध्ये कुठले दिसतात बघा, हा सेम करंट सेम याच्यातून जातं म्हणजे 1 प्लस 1 हे सिरीजमध्ये दिसत आहे. दोघं सिरीजमध्ये आहे म्हणजे एक किती होतात 2 झालं. मग यालाही मी इरेज करून याला सिंपल एक ब्रांच काढू शकतो का? यस ऑब्वियस आहे की सरळ सरळ तुम्ही एक ब्रांच इथं काढू शकता. दोघांचं इक्वेलंट किती भेटलं 1 प्लस 1 2. आता पुन्हा काय दिसत आहे हे 2 आणि हे 2 काय आहेत एकमेकांशी पॅरलल आहेत आणि हे सेम पॉईंट जॉईन 2 पॅरलल विथ 2. जस्ट सध्याच कॅल्क्युलेशन केलं आपण, सेम रेजिस्टन्स जेवढे पॅरलल असले तेवढं त्याचं अर्ध होत असते.
सो 2 पॅरलल आहेत तर अर्ध होईल, 3 पॅरलल आहेत तर 1/3 होईल, 4 पॅरलल आहेत तर 1/4 होईल त्याचं. सो 1/2 म्हणजे 2 भागीला 2 म्हणजेच 1. तुमचा आन्सर काय झालं 1. इथं याचं इक्वलंट काय येईल 2 भागीला 2 म्हणजे याचं पूर्ण जर झालं तर क्वेश्चन काय तुमचा, त्या क्वेश्चनचा आन्सर काय झाला तर याचा आन्सर आलं 1. हो झालं आर इक्वलंट. कारण बेसिक विचारतात तुम्हाला, सर आम्ही डायरेक्ट KCL KVL आणि हे सॉल्व करतो. थांबा जरा, घाई करायची नाही आहे. हे तुम्हाला जर इझिली वाटत असेल त्यांनी समोर जायचं, समोरच्या क्वेश्चनकडे वळायचं. पण ज्यांना वाटते काही जर शिकायला मिळत आहे ते क्लासमध्ये सांगा. बाकीचे ज्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती आहे ते काय करा, आपल्या क्लासला समोर घ्या. ओके, समोर घेऊन बाकीचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. ज्यांना शिकायचं आहे ते इथे थांबू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे आलो. बघा या पहिला क्वेश्चन छोटा होता, त्याला थोडं एक्सटेंड केलं, आता त्याला थोडं अजून एक्सटेंड केलं आहे. पण पण काय शिकतोय आपण, सिरीज आणि पॅरलल तुम्हाला व्हिज्युअलाइज होत आहे का. काय सांगितलं मी, जर तुम्हाला एक्स आणि वाय यामधला रेजिस्टन्स काढायचा आहे तो काय करायचं, इथून सॉल्व करायचं का नाही, पहिले आपण या एंडनी सुरुवात करायची. या एंडनी म्हणजे इकडनं रिझॉल्व करत 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 असं इकडे जायचं. ओके, तर काय करू शकतो आपण, बघा काय दिसतंय इथं सिरीज इथं राईट साईडला लक्ष, सेम क्वेश्चन मी काढलेला आहे. सर हा करंट इकडे चालला आणि हा 4 आणि 2 मधला करंट इथून सेमच सर करंट आहे. हे दोघं सिरीजमध्ये आहेत सर, सिरीजमध्ये आहे. तर आता सांगा लवकर, 4 आणि 2 किती होता 6. एवढं काढायची गरज आहे का. पटकन मी काय केलं, पटापट आपल्याला एक्झाममध्ये पटपट करायचं आहे. ओके, इथं घेतला सर, आपल्याला 4 आणि 2 किती झाले 6. ओके, इथं झाला 6 ओमचा हा रेजिस्टन्स. पुन्हा काय दिसत आहे 2, हे 2 आपल्याला दिसत आहे पॅरलल, हे 2 पॅरलल दिसत आहे, सेम कॉमन पॉईंट आहे दोघांचा. 3 पॅरलल बी 6, 3 × 6 अधिक 3 अधिक 6 किती होता साइन 3 18, 18 भागीला 9, साइन 3 18 भागीला 9 म्हणजे किती झाले 2. याचं की पॅरलल कॉम्बिनेशनचा आन्सर काय आला, याच्या पॅरलल कॉम्बिनेशनचा आन्सर 2 ओहम. सो डायरेक्ट काय करायचं, याला काढून टाकायचं. आता हे तुम्हाला शिकवत आहे म्हणून मी एक एक स्टेप दाखवत आहे, हे बाकी तुम्ही पटापट करू शकता, स्वतःच करू शकता, एवढं मला गॅरंटी आहे. किती आला याचा आन्सर, सर याचा आन्सर आलं 2. मग 2 आणि 2, आता बघा इथं काय दिसत आहे, हे 2 आणि हे दोन्ही सिरीजमध्ये आहे, कारण सेम करंट इथून असा होऊन इकडे जात आहे. याचा अर्थ काय, हे 2 सिरीजमध्ये आहे. मग दोघं सिरीजमध्ये असले सर R1 + R2 करत असतो आपण. सो काय करतो, ब्रांचला गायब करायची सरळ सरळ पटापट. यस, ब्रांच केली गायब. 2 आणि 2 किती होता 4 होता, तर 4 तुम्ही इथं काढा, असे कसे काढा 4 काढले. पुन्हा दिसतंय तेच कंडिशन की हे कॉमन पॉईंट याचा आहे, हा यांचा कॉमन पॉईंट आहे, आणि हे काय करू शकतो आपण, याला पॅरलल कॉम्बिनेशन किती होऊ शकते 4 आणि 4 पॅरललला. म्हणजे काय सांगितलं मी, जेवढे पॅरललला असले ते, समजा 2 पॅरलल सेम व्हॅल्यू आहेत ना, 4 आणि 4 सेम आहेत, त्याचे अर्धे होतात. तरी तुम्हाला जर नाही माहिती असेल तर 4 × 4 अधिक 4 अधिक 4 असं तुम्ही करू शकता. R1 R2 अपॉन R1 + R2, 4 × 16 भागीला 8 किती येते आन्सर 2. काय होईल, हाफ होऊन जाईल. ओके, याचा हाफ होऊन जाईल म्हणजे याचा पॅरलल कॉम्बिनेशनचा आन्सर काय येईल ओनली, यस याचा आन्सर काय येईल 2. तर 2 आलं, आणि पुन्हा आता 2 आणि 2 ते पॅरलल आहेत, याचा आन्सर काय येईल, 2 जर पॅरलल झाले तर 2 × 2 याचा आन्सर 1 येईल. 2 × 2 अधिक 2 अधिक 2 म्हणजे 2 भागी किती 2 भागीला 2, 2 भागीला 2 × 2 म्हणजे 2 पॅरललला आहेत आणि त्याच्या भागीला किती 2 अधिक 2 म्हणजे 4 भागीला किती झाले 4 भागीला 4, याचा अर्थ आन्सर काय झाला 1. सो 1 इज द करेक्ट आन्सर. तुमचा आन्सर काय झाला 1. पटापट का सॉल्व करायचं झालं. आता मी हे एवढं तुम्हाला शिकवत आहे, घ्यायचं सर सिरीज आहे. ओके 2 4 2 6 6 केले मी इथं, असं 6 एक्झाममध्ये असंच लिहायचं तुम्हाला. 6 केले, 6 3च्या पॅरललला आहे, तर 6 आणि 3 पॅरलल कॉम्बिनेशन किती झाले साइन 3 18 भागीला 9 म्हणजे 2. हे 2 आता याच्या सिरीजमध्ये आहे 2च्या, 2 आणि 2 किती झाले 4, इथं 4 लिहिले तुम्ही. त्यानंतर आता 4 या पॅरच्या पॅरलल आहेत, 4 2 सेम रेजिस्टन्स आहेत म्हणून त्याचा अर्ध होईल डायरेक्ट, म्हणजे याचा अर्थ 2. याचा आन्सर काय येईल, काही 4 आणि 4 पॅरलल आहेत त्याचा आन्सर 2 येईल फक्त. आणि हे 2 आणि हे 2 हे एकामेकाचे पॅरलल आहेत, सेम पॅरलल आहेत, म्हणजे त्याचा अर्ध होत असते, 2चा अर्ध 1. ओके, डायरेक्ट आन्सर. ठीक आहे, हे प्रॅक्टिससाठी तुम्हाला समजावण्यासाठी मी एवढं एक्सप्लेन केलं, फक्त सरळ सरळ काय करायचं. ओके, पुन्हा एकदा सांगतो, 4 आणि 2 6 सिरीजमध्ये आहे, त्याचं केलं 6 लिहिलं. आणि हे 6 जे आन्सर आलं आहे 6 याच्या पॅरललमध्ये दिसतं आम्हाला, तर साइन 3 18 आणि ते भागील 2 केले, याचं पॅरलल कॉम्बिनेशन आन्सर आला 2. आता हे 2 या सिरीजमध्ये दिसतात 2च्या, म्हणजे या दोघांची सिरीजमध्ये ॲडिशन होते, मग याचा आन्सर आला 4. हे 4 या 4च्या पॅरललमध्ये दिसत आहे, म्हणजे याचा अर्ध होईल, याचा आन्सर आला 2. आणि हे 2 या 2च्या पॅरलल आहे, म्हणजे याचा हाफ होईल 1.
हे झालं तुमचं आन्सर. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये एक 5-10 सेकंडमध्ये तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता. तर असं एवढ्या एक्झाममध्ये विचारतात का? विचारतात. तुम्ही थोड्या थोड्या स्टेपनी शिका, मग तुम्हाला लक्षात येईल. चला, थोडा क्वेश्चनचा पॅटर्न व्हायचा आहे. सिरीज पॅरलल कोणता काढायचा आपल्याला? आर इक्वलंटस. म्हणजे काय काढायचं आपल्याला? आर इक्वलंट म्हणजे ए आणि बी यामधलं रेजिस्टन्स आपल्याला काढणं आहे. हे कशासाठी गरजेचं पडते? जेव्हाही तुम्ही आता थेवेनियन्स थेरम म्हणा किंवा नॉर्टन म्हणा, ओके, नॉर्टन्स थेरम आहे, सर्व गोष्टी आहेत, तेव्हा तुम्हाला RTH काढावा लागतो. थेवेनियन्स इक्वलंट म्हणा किंवा आर इक्वलंट आपल्याला काय करावा लागतो? तिथे काढावा लागतो. सो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे की रेजिस्टन्सचं रिडक्शन करून एक प्रॉपर व्हॅल्यू कशी येते. चला पटकन आता क्वेश्चन लक्ष द्या. काय सिरीजमध्ये कुठले कुठले आहेत लवकर सांगा. सर 1 आणि 5 हे सिरीजमध्ये आहे. सेम करंट जातोय सर याच्यातून. म्हणजे 1 आणि 5 सिरीजमध्ये असल्यामुळे दोघांची काय झाली ॲडिशन झाली. ॲडिशन झाल्यामुळे 5 आणि 1 काय झालं 6. इथं 6 काढून टाकतो. ओके, इथं लिहिलं मी 6. हे ब्रांच इथं काही याची गरज आहे का? नाही आहे. 6 लिहिल्यानंतर आता डायरेक्ट हा 2 आणि हा 6 पॅरलल दिसतंय काय? हा 2 आणि हा 6 पॅरलल आहे काय माहिती नाही, कारण पहिला पॉईंट कॉमन आहे पण दुसरा पॉईंट याचा इथं जोडलाय आणि 2चा इथं जोडलाय. हे पॅरलल नाही आहे. सो घाई करायची नाही. असं दिसलं आता काय करायचं? आता जे प्रॉपर पॅरलल दिसतंय बघा तुम्हाला 6 आणि 3 याचा हा कॉमन पॉईंट आहे आणि 6 आणि 3चा दुसरा पॉईंट सेम कॉमन आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे 2 6 आणि 3 हे पॅरलल आहेत. मग 2 पॅरलल रेजिस्टन्स असले तर R1 R2 6 गुणिला 3 आपण R1 प्लस R2 6 अधिक 3. यस, म्हणजे किती झाले? 18/9. म्हणजे याचा आन्सर किती आला? 2. 18/9 म्हणजे 2. मग काय करू शकतो मी? या 6ला जसं तसंच ठेवलं. सिम्पली काय केलं? हे जे पॅरलल कॉम्बिनेशन आहे याचा आन्सर तर लिहू शकतो ना आपण. किती आला पॅरलल कॉम्बिनेशनचा आन्सर? सर याचा आन्सर आला सर 2. सो इथं काय करतोय मी? इथे लिहिलं याचा आन्सर 2. आता 2 हा 2 आणि हा 6 पॅरललमध्ये आहे का? नाही आहे, कारण की अजून ही सिरीज ब्रांच आहे ना. मी काय सांगितलं पहिले सिरीज बघायचं कुठला आहे. तो इथं तुम्हाला सरळ सरळ दिसतंय सिरीज कुठला आहे की हा हे 2 आणि हे 2 सर सिरीजमध्ये आहे. सेम करून जाते. तर 2 आणि 2 किती होते? सिरीजमध्ये ॲडिशन होत असते 4 होते. काय करू मी? याची ब्रांच गायब करून टाकायची. याचं ब्रांच गायब करायची म्हणजेच सिरीजमध्ये याची ॲडिशन झाली आहे. इथे काहीतरी रेजिस्टन्स आला आहे, त्याची व्हॅल्यू किती झाली? यस, याची रेजिस्टरची व्हॅल्यू झाली 4, कारण 2 अधिक 2 4. आत्ता बघा, आत्ता हे पॅरलल आहे. हा 4 आणि हा 6, हा 4 ओहम आणि हा 6 ओहम पॅरलल का बरं आहेत? यांचा फर्स्ट पॉईंट इन द लास्ट पॉईंट हे काय कॉमन आहे? पॅरलल कॉम्बिनेशन काढा. R1 R2. R1 R2 म्हणजेच 4 गुणिला 6 अधिक 4 अधिक 6 किती येत आहे? 6 चूक 24 भागीला 10. म्हणजे याचा अर्थ काय? 2. किती? 2.4. भागीला 10 ना. एक डेसिमल इकडे येऊन जाईल. 2.4. म्हणजे याच पॅरलल कॉम्बिनेशनला सर्व हटवून इथे फक्त काय येत आहे? 2.4 येत आहे. इथे होता ऑलरेडी आपला 4 वरती 4 होता. याचा आन्सर काय आलं? जे पॅरलल कॉम्बिनेशन सध्या सॉल्व्ह केलं याचा आन्सर किती आलं? 2.4. मग आता तिघं सिरीजमध्ये आहे. हाय सिरीजमध्ये आहे 4, त्यातला करंट इकडे चालला आहे, याच्यामधून हाय सिरीजमध्ये झाला आणि तोच करंट खाली आणि तोच करंट रिटर्न बीला चालला आहे. तर तिघही सिरीजमध्ये आहे. सो तुम्हाला जर आर इक्वायलंट विचारला आहे तर आर इक्वायलंट काय होईल? तिघांची बेरीज 4 ओहम अधिक 2.4 अधिक 8 किती होतात? 8 आणि 4 12 आणि 2 14. 14.4. तुमचा आन्सर काय झालं? 14.4 इज दी युअर करेक्ट आन्सर. 14.4. बघा, सिरीज पॅरलल हे लक्षात येत आहे आपल्या. हे कशासाठी कामा पडेल? KCL KVL जेव्हा समोर लावणार आहे तुम्ही, तेव्हा तुम्हाला हे कामा पडेल की तुमचं व्हिज्युअलायझेशन किती चांगलं आहे. कुठे KCL आणि कुठे KVL लावून टाकणार तर एक्झाममध्ये टाइमपास शिवाय दुसरं काहीच होणार नाही आहे. ओके, कारण तुमचा फर्स्ट जे इनिशियल मुवमेंट घेता तुम्ही क्वेश्चन बघितल्यावर, ते तुम्हाला जमलं पाहिजे. चला आता इथे काय केलंय? फक्त मी इथे कॅपॅसिटर लावलेला आहे. इथं रेजिस्टन्स आहे का? नाही आहे. पण सिरीज आणि पॅरललची डेफिनेशन तेच आहे की हा जर करंट इथून चालला, हा याच्यामधून जाईन, तो सेम करंट इथे जाईन आणि तो सेम करंट म्हणजे याचा अर्थ काय? 4, 10 आणि 40 हे जे मायक्रो फॅरेडवाले कॅपॅसिटर्सला आहे ना. कधी कधी एक्झाममध्ये कॅपॅसिटर पण विचारू शकते. नाही तर सर आम्ही रेजिस्टन्सचं केलं आहे आणि आम्हाला कॅपॅसिटरचं माहिती नाही आहे. सो लक्षात घ्या, तिन्ही काय आहेत? पॅरललमध्ये आहेत. तिन्ही पॅरललमध्ये आहेत का? सिरीजमध्ये आहेत. सो सिरीजमध्ये काय करतो आपण? कॅपॅसिटरचं सी इक्विव्हॅलेंट काय येणार आहे? सिरीजमध्ये काय करतो तर लक्षात घ्या,
हा पॉईंट टू बी नोटेड, जे मी आता तुम्हाला सध्या सांगणार आहे हे तुम्ही काय करा, नोट करा की कॅपॅसिटरसाठी फॉर फक्त कॅपॅसिटर जर दोन सिरीजमध्ये लावले, एक कॅपॅसिटर घेतला समजा हा असा C1 आहे आणि पुन्हा हा कॅपॅसिटर आहे C2. ओके, C1 C2 आणि हे सिरीजमध्ये जेव्हाही असतात, सिरीजमध्ये हे जेव्हाही असतात म्हणजे जसं C1 झाला अँड C2 झालं, हे सिरीजमध्ये सिरीजमध्ये का बरं आहे, सिरीजची डेफिनेशन तेच आहे की बा करंट इकडून जर गेला तोच करंट यातून झाला आणि तोच करंट इकडे झाला, कुठेच तो डिवाइड होत नाही आहे. सो याचं C इक्विव्हॅलेंट कसं, R इक्विव्हॅलेंट सारखं आहे का, नाही आहे. R इक्विव्हॅलेंट सारखं नाही आहे. जसं आपण पॅरलल कॉम्बिनेशन घेतो रेजिस्टन्सचं, तसं आहे याचं सिरीजवाला घ्यावं लागते. म्हणजेच C1 C2 अपॉन C1 प्लस C2. काय घेणार आहे तुम्ही, सिरीजमध्ये असलं तरी C1 प्लस C2 करणार आहे का, नाही. C इक्विव्हॅलेंट सिरीजमध्ये काय येणार आहे तुमचा, या दोन पॉईंटमधला कॅपॅसिटन्स. जसं रेजिस्टन्स आपण पॅरलल काढतो तेवढंच फक्त यात फरक आहे. रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्समध्ये फरक काय आहे, जर सिरीज असलं तर याच्यात पॅरलल सारखं यूज करायचं, पॅरलल असलं तर सिरीज सारखं. म्हणजेच आता तुम्हाला सिरीजमध्ये समजलंच, तसंच पॅरलल जर आहे कॅपॅसिटरचं असलं, दोन पॅरलल कॅपॅसिटर लावून दाखवत तुम्हाला, इथे सिरीज लावून दाखवले तुम्हाला. यस, तर पॅरलल असलं तर काय येणार आहे, जसं मी सांगितलं की रेजिस्टरचे उलट, एक कॅपॅसिटन्स घेतला आपण. ओके, हा झाला कॅपॅसिटन्स, एक दुसरा कॅपॅसिटन्स घेतो आपण. ओके, C1 C2 याला काय केलं आपण, पॅरलली कनेक्ट केलं आहे. ओके, हे झाले पॅरलल कनेक्ट. पॅरलल जेव्हाही हे कनेक्ट होत आहे तर महत्त्वाचं काय आहे, हा झाला C1, हा झाला C2. पॉईंट टू बी नोटेड काय आहे की याचं जेव्हा C इक्विव्हॅलेंट विचारलं आपल्याला, जेव्हा आपल्याला C इक्विव्हॅलेंट विचारत आहे, सो C इक्विव्हॅलेंट म्हणजे टोटल कॅपॅसिटन्स बिटवीन या दोन पॉईंटचा, समजा A आणि B मधला, काय येणार आहे. रेजिस्टन्समध्ये पॅरललमध्ये काय करत होतो आपण, R1 R2 अपॉन R1 प्लस R2, पण इथं रेजिस्टन्स नाही आहे, इथं कॅपॅसिटन्स आहे. इथं काय करावं लागतं, रेजिस्टन्सचे उलट. म्हणजे जसं सिरीजमध्ये रेजिस्टन्समध्ये काय करत होतो आपण, बेरीज C1 प्लस C2. सो हाच फंडा यूज करायचा पॅरललसाठी, पॅरलल कनेक्शन ऑफ कॅपॅसिटन्स आणि सिरीज कनेक्शन ऑफ कॅपॅसिटन्स आपल्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवणे. सो अप्लाय करा, कुठलं सिरीजमध्ये कुठल्या पॅरलमध्ये याचा आन्सर काढा. यापैकी तुमचं काय आन्सर आहे ते स्वतः टॅली करा. ओके, मेथड सांगितले तुम्हाला मी, सिरीज पॅरलल. देन नेक्स्ट क्वेश्चनकडे. इथे थोडासा क्वेश्चनमध्ये बघा, क्वेश्चन रीड करा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ G इक्विव्हॅलेंट. तर सर तुम्ही R इक्विव्हॅलेंट सांगितलं आम्हाला आणि सध्या तुम्ही सर C इक्विव्हॅलेंट सांगितलं, हे G इक्विव्हॅलेंट काय सांगा. कोणाच मॅक्झिमम जणांना माहितीच आहे की G म्हणजे काय होते. नाही माहिती असेल तर मी आता सांगायला इथं बसलेलंच आहो. ओके, सो काय असते, चार कंपोनंट कुठले असतात आपले बेसिक वाले, बेसिक इलेक्ट्रिकल चार कंपोनंट कुठे आहे, R L C आणि G. R फॉर काय असते, रेजिस्टन्स आहे, हे तर माहिती आहे तुम्हाला, रेजिस्टन्स. L फॉर इंडक्टन्स आहे सर, इंडक्टन्स. C फॉर कॅपॅसिटन्स. ओके, C फॉर कॅपॅसिटन्स. आणि तसंच G फॉर कंडक्टन्स असतो. काय असतो, कंडक्टन्स. सो कंडक्टन्स आपला हा प्रश्न तुम्हाला मी R इक्विव्हॅलेंट सांगितलंय. जर R इक्विव्हॅलेंट C इक्विव्हॅलेंट सेमच आहे. जर दोन्ही इंडक्टर सिरीजमध्ये असले, पॅरललमध्ये असले तर सेम आपण यूज करतो. तसंच हे जे दोन भाऊ दुसरे आहेत, हे जो जोडपं आहे हे वेगळं जोडपं आहे. कुठलं जोडपं, जसं R आणि Lचं जोडी आहे, R आणि Lचं जसं कॉम्बिनेशन आहे तसंच कॉम्बिनेशन C आणि Gचं सुद्धा आहे. म्हणजे जसं कॅपॅसिटन्समध्ये फॉलो करतो तेच रूल आपण कशामध्ये फॉलो करतो, इंडक्टर आणि रेजिस्टन्समध्ये हे रूल झाले. तसेच कॅपॅसिटन्सवाले रूल आणि कंडक्टन्सवाले रूल सेम आहेत. म्हणजे या दोघांच्या अपोजिट आहेत. जसं सिरीजमध्ये यात ॲडिशन करतो, यात पॅरललमध्ये ॲडिशन करतो. कशाची, कंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सची. हे एकामेकांच्या काय कनेक्शनच्या जेव्हा इक्विव्हॅलेंट काढतो तेव्हा अपोजिट आहेत. सो सिमिलर ग्रुपमध्ये कुठले झाले, R आणि L. हा काय झाला, एक वेगळा ग्रुप आहे. याच्याच अपोजिट काय लिहितो मी इथं वर्ड, अपोजिट. आपण काय करतो, इक्विव्हॅलेंट काढतो. कशाचे अपोजिट, तर कॅपॅसिटन्स असो किंवा G फॉर कंडक्टन्स, याच्या अपोजिट. सो मी काय सांगितलं याचा अर्थ काय समजते तुम्हाला, की जसं C इक्विव्हॅलेंटचं मागच्या एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तोच आपल्याला फंडा आपल्या G इक्विव्हॅलेंट काढायचा आहे. ओके, देन सोपीच आहे. काय करणं आहे, फक्त काय दिसतंय ते बघायचं पहिले. सिरीजमध्ये कुठलं आहे, पॅरललमध्ये कुठलं आहे, लॉजिक सेम आहे. इथून आपल्याला या दोन पॉईंटच्या मध्ये विचारलेलं आहे त्यांनी, दोन पॉईंटच्या मध्ये. सो आपल्याला हे दिसतंय क्लिअर की हा 5 आणि
हा 20, हे दोघं सिरीजमध्ये आहे. सिरीजमध्ये कंडक्टन्सचं काय करतो आपण सांगा. कंडक्टन्स आपल्याला सिरीजमध्ये आहे तर आपण रेजिस्टन्स सारखं ॲडिशन करायची की नाही, आपण पॅरलल कॉम्बिनेशन सारखं यूज करायचं. कसं करणार आपण 5 गुणिला 20 म्हणजे अपॉन 5 अधिक 20 जर केलं तुम्ही तर 100 भागीला किती येत आहे 25. याचा अर्थ काय येत आहे 4. म्हणजे याचं इक्वॅलंट जी इक्वॅलंट आहे जी फॉर कंडक्टन्स. जरी सिरीजमध्ये आहेत पण आपण सिरीजमध्ये रेजिस्टन्स ॲड करत असतो, पण यात ॲड करायचे का नाही त्याच्या अपोजिट असते त्यामध्ये. म्हणून या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन सारखं आपण आन्सर काढलं. सिरीजमध्ये जरी असलं तरी आपल्याला करायचं आहे रेजिस्टन्सच्या पॅरलल कॉम्बिनेशन सारखं. सो आपण पॅरलल कॉम्बिनेशन काढलं, त्याचं आपल्याला आन्सर काय मिळालं 4. आता सांगा हे सिरीजमध्ये का पॅरललमध्ये आहे सर, हे कॉमन पॉईंट आहे, याचा अर्थ हे दोघं पॅरललमध्ये आहे सर. पॅरललमध्ये कंडक्टन्सची ॲडिशन होणार की काय होणार, यस पॅरललमध्ये ॲडिशन होणार. जसं रेजिस्टन्समध्ये सिरीजची ॲडिशन होते, कंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्समध्ये पॅरललची ॲडिशन होते. या दोघांची ॲडिशन किती होईल 6 अधिक पॅरललमध्ये ॲडिशन कशाची कंडक्टन्स आणि हे ॲडिशन कशाची होते कंडक्टन्स आणि सांगा अँड कॅपॅसिटन्स. कंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स यांची पॅरललमध्ये ॲडिशन होते, रेजिस्टन्सची सिरीजमध्ये ॲडिशन होते. एवढं लक्षात जरी ठेवलं तुम्ही तरी तुम्ही आन्सर सॉल्व्ह करू शकता. एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आहे. ओके चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्लास लेंदी होणार आहे. ज्यांना असं वाटत असेल की आता भरपूर वेळ झाला त्यांनी व्हिडिओ पॉज करा नंतर इथून पहा, पण क्लास लेंदीच घ्यायचा ठरवला आहे मी, कारण मला पण वेळ नसतो, वेळात वेळ काढून. ओके चला नेक्स्ट कॉन्सेप्ट एक समोर आलेला आहे. जसे क्वेश्चन मला पुस्तकात दिसतात, कुठे दिसतात, मी तिथून तुमच्यासाठी एक मटेरियल रेडी करतोय. ओके सो आता इथे बघा, मला एक सांगा कुठले रेजिस्टन्स सिरीजमध्ये आणि कुठले पॅरललमध्ये आहेत ते सांगा मला तुम्ही. तर इथून जर विचारलं आपल्याला तर नेहमी काय सांगितलं आहे, कुठल्या साईडून स्टडी हे चालू करायचं सॉल्व्ह करण्यासाठी, या साईडून सॉल्व्ह करायचं. ओके आता करंट पॅरलल सिरीजसाठी सर तुम्ही काय सांगितलं, करंट इथून सोडला आपण, हा करंट डिवाइड झाला. ओके हा करंट इथे आला, इथे आल्यानंतर हा करंट इकडे आणि इकडे तिघामध्ये जाईल बरोबर. यस जाणार का, इथून आला ओके इथून आला 5 एम्पियर, इथं गेला 3 एम्पियर, इथं गेला 2 एम्पियर. 5 एम्पियर पैकी 3 इकडे गेला फॉर एक्झाम्पल, 2 इकडे गेला. हा 3 सेम याच्यामधून इथपर्यंत आला. आता 3 पैकी R1 R2 मध्ये किती जाईल आणि इथं या 3 ब्रांचमध्ये बघा R2 मध्ये किती जाईल, R3 मध्ये किती जाईल आणि हे लास्ट वाली ब्रांच आहे याच्यामध्ये किती जाईल, मला सांगा किती जाईल. तर इथे लक्षात ठेवणे, इथे आपल्याला जेव्हा आर इक्वॅलंट विचारतो आणि त्याच्या म्हणजे काय होते बघा, इथं रेजिस्टन्स काय करत असतो, करंटला अपोज करतो सर. 3 एम्पियर जर इकडे आला सर तर 3 एम्पियर याच्यातही जाणार नाही सर आणि इकडे जाणार नाही, कारण करंटला शॉर्ट सर्किट पाथ भेटत आहे, लो रेजिस्टन्स पाथ सर. 3 एम्पियर करंट इकडून जाईल सर, कुठून जाईल, टोटल 3 एम्पियर करंट यामधून जाईल. R2 R3 मध्ये करंट जाणारच नाही, ज्यामधून करंट जात नाही तो ब्रांच आपण डायरेक्ट काय करतो ओपन सर्किट पकडायचं. लक्षात घ्यायचं, जर कुठल्याही याच्या बाजूला शॉर्ट सर्किट आलं, समजा कुठल्याही याच्यामध्ये शॉर्ट सर्किट आलं तर लक्षात घ्यायचं करंट या शॉर्ट सर्किट पाथमधूनच फ्लो होईल. रेजिस्टरमध्ये खाली जाणार आहे का, इथे जाणार नाही, इथे जाणार नाही. रिडंडंट एलिमेंट म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, काय वर्ड यूज केला मी इथे, रिडंडंट. कुठले रिडंडंट एलिमेंट आहे इथं, रिडंडंट एलिमेंट कुठले R2 आणि R3 हे काय एलिमेंट काय झाले रिडंडंट, म्हणजे फक्त हे दिसायसाठी रिडंडंट. ओके रिडंडंट म्हणजे हे फक्त इथं दिसतंय पण याचा यूज काही नाही. का बरं, कारण करंट जो आला तो करंट पूर्ण इकडून बायपास होऊन जाईल याच्यामधून, कारण शॉर्ट सर्किट पाथ लो रेजिस्टन्स पाथमधून तो डायरेक्ट चालला जाईल, यामधून करंटच जाणार नाही आहे. तर या R2 आणि R3चं काही इथं असण्याचं काही मतलब बनत नाही आहे, मग आपण पण त्याला कन्सिडर करायचं नाही. डायरेक्ट आपला आन्सर काय येईल. मग आता इथं जर शॉर्टकट झालं तर आता फक्त दोन गोष्टी कुठल्या कामाच्या आहे इथं, 2 गोष्टी सर एवढ्याच कामाच्या आहे की इथं सर R4 आहे, इथं R1 आहे आणि याचा हा पहिला पॉईंट R1चा कॉमन आहे आणि R1चा जो दुसरा पॉईंट आहे आणि R4चा दुसरा पॉईंट सर हा एकच पॉईंट आहे सर. हे वायर इतकी लंबी गेली याचा अर्थ वेगळा पॉईंट होतो का, नाही, तो सेम पॉईंट असतो. ते वायर किती लंबी खिचलेली असली तरी त्याच्यावरून काय समजते आपल्याला,
की दिस R1 इज पॅरलल टू R4. म्हणजे तुम्हाला आर इक्वॅलंट जर विचारला असता तर तुम्हाला फक्त R4 आणि R1 घ्यायचा आहे. म्हणजेच R1 इज पॅरलल विथ R4. म्हणजे काही पण व्हॅल्यू दिलेलं असो, मग असं व्हॅल्यू दिलेलं नाही म्हणून असं काय असं थोडी. आता इथं 2 ओहम दिला, इथं 4 दिला असता, इथं दिला असतं 4 आणि इथं दिला असता 2. तुम्हाला आर इक्वॅलंट जर विचारला आता. चला या क्वेश्चनमध्ये काय केलं आहे, व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. चला पटकन याचा आन्सर मला लगेच, तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा, स्वतःच हे सांगायची गरज नाही आहे. इथं 2 ओहम आहे, इथे 2 ओहम आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे. ओके, तुम्हाला काय विचारलंय आर इक्वॅलंट, काय विचारलंय आर इक्वॅलंट. तर सर्वात पहिले काय चाललं पाहिजे आपलं डोकं, कसं चाललं पाहिजे. अरे यार हे शॉर्ट आहे का, मग तर या दोघांमध्ये करंट जाणार नाही, कारण करंट इथे आल्यावर इथे रेजिस्टन्स पाथला इकडे जाणार नाही, आणि या रेजिस्टन्स पाथला पूर्ण करंट असा होऊन आपल्याला करंट इकडे असा वापस चालला, म्हणजे इथून फिरणार आणि इथं रिटर्न जाणार, पाथ त्याची कंप्लीट करणार तो. म्हणजे याचा अर्थ काय, हे 2 रिडंडंट आहे. मग आपले रिडंडंट आहे, याचा करंट आपल्या पकडायचंच नाही. ओनली आपलं सर्किट सिम्पली काय होणार आहे, सिम्पली इथं R4 आहे, यस R4, खाली आपल्याला दिसत आहे R1. याला कंप्लीट केलं आणि इकडे शॉर्ट सर्किट असल्यामुळे असं जरी तुम्ही काढलं, हे झालं बस. याचा अर्थ काय दिसत आहे, क्लिअर विजिबिलिटी तुमची नजर कशी आहे की हा 2 आहे ना हा 2 आहे, हे व्हॅल्यू दिलेल्या आहेत. याचा रिडंडंट आहे, याची व्हॅल्यू काही असो नसो, आपल्याला घ्यायचं आहे का नाही. मग आता हे दोघं सिरीजमध्ये आहे का पॅरललमध्ये आहे, जे 2 आणि 2 दिसत आहे तुम्हाला R1 आणि R4, सर पॅरललमध्ये आहे. का बरं, कारण यांचा कॉमन पॉईंट पहिलाही सारखा आहे आणि तो शेवटचा पॉईंट आहे तो पण कॉमनच आहे, कारण त्याच्यामध्ये कुठला इलेमेंट थोडी जोडलेला आहे. हे केबल किती लांब केली तुम्ही, म्हणजे ही जी ब्ल्यूवाली केबल आहे, समजा ब्ल्यूवाला जे कंडक्टर आहे, मी जर समजा असा फिरून काढला, असा 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 आणि पुऱ्या गावातून आणला फिरून, तरी काय असणार आहे, पॉईंट एकच पॉईंट आहे. इट्स टू बी इक्वॅलंट टू सेम पॉईंट. म्हणजे हे वायर अशी लंबी असो की वायर अशी डायरेक्ट याला अशी जोडलेली असो, लक्षात ठेवायचं की हा एक कॉमनच नोड राहतो. सो दिस शुड बी पॅरलल. मग 2 इन पॅरलल 2 म्हणजे 2 गुणिला 2 अधिक 2 अधिक 2 म्हणजे 4/4 1. तुमचा आन्सर काय येईल, इथे क्वेश्चनचा आन्सर काय येईल, फायनल आर इक्वॅलंट 1 ओहम इज दी युअर आन्सर. झालं, हे तुमचं सरळ आन्सर होईल. इथे काय कन्सेप्ट लर्न केला आहे की शॉर्ट सर्किट जर कुठल्या गोष्टीच्या पॅरललला असला, शॉर्ट सर्किट कुठल्याही गोष्टीच्या पॅरललला असला, याच्या पॅरलल आहे का शॉर्ट, बघा हे हा कॉमन पॉईंट आहे आणि हा कॉमन पॉईंट आहे शॉर्ट सर्किटचा सुद्धा. शॉर्ट सर्किट पकडा त्यामध्ये, आता शॉर्ट सर्किट हे दोघं पॅरलल आहेत आणि त्याच्या पॅरललला जर शॉर्ट सर्किट झाला तर ह्या गोष्टी रिडंडंट होत असतात. हा कॉन्सेप्ट इथं तुम्ही शिकला. काय शिकला की याच्या कुठल्याही गोष्टी पॅरललला असलं तर रिडंडंट होता. हे लिहायचं आहे का तुम्हाला, रट्टा मारायचा आहे का, रट्टा नाही मारायचा आहे, काय लक्षात येत आहे, कसं काय रिडंडंट होते ते पण सांगितलं मी, की करंट काय करत असतो, ऑलवेज लो रेजिस्टन्स पाथनी फ्लो होत असतो, हे तर तुम्हाला माहितच आहे. म्हणून हा करंट कधी पण या बायपासने असा चालला जाईल, यामधून जाणार नाही, म्हणून ते रिडंडंट होतात. असं काय रट्टा मारून कुठल्या सेंटेन्समध्ये आपल्याला लिहायचं नाहीये. या बेसवर एक्झाम्पल सुद्धा आहेत, असं नाहीये. चला याच बेसवर हे काय झालं एक्झाम्पल. आता इथं 4 नोड पॉईंट दिले आपल्याला, ए बी सी आणि डी. किती दिले आहे, ए बी आणि सी डी. चला मी तुम्हाला विचारतो लवकर, आता तुम्ही सांगायचं आर ए बी पाहिजे मला. ए आणि बी मधलं किती रेजिस्टन्स लावलेला आहे, त्यानंतर आर ए सी पाहिजे मला, किती येते तुमची व्हॅल्यू. त्यानंतर आर बी सी पाहिजे, याची काय व्हॅल्यू येते. त्यानंतर आर ए डी, ए टू डी व्ही माहिती पाहिजे. आणि आणखी तुम्हाला विचारतो आर सी डी किती आहे, आर हे. ह्या 4-5 गोष्टी तुम्हाला विचारल्या मी. काय विचारलं आहे की तुम्हाला जर ए आणि बी यामधलं रेजिस्टन्स जर विचारलं तर तुम्ही किती आन्सर देणार, पटकन स्वतःचे आन्सर रेडी ठेवा लवकर. काय येणार आहे, ए आणि बी सर, ए हा पॉईंट, हा ए पॉईंट आहे सर, बी पॉईंट आहे, यामध्ये एक कसं लागलं सर, 1 ओम झालं. ओके, नो प्रॉब्लेम, पहिलं तुमचं करेक्ट आलं. काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये, काहीच नाही, ठीक आहे. आता दुसरा विचार आर ए सी. आर ए आणि सी, ए पासून स्टार्ट केला, ओके, आणि सी पर्यंत खतम केला. आर ए सी, इथे डी पॉईंट, हे बाकीच्या पॉईंटला कन्सिडर नाही करायचं, डायरेक्ट आर ए सी विचारलं तर 1 ओहम आला सर, इथून करंट आला समजा असा 1 ओहम मध्ये गेला, 1 ओहम मधून इकडे आला, इकडे गेला, पण या शॉर्ट सर्किट मधून इकडे पण गेला. पण लक्षात घ्या, हे शॉर्ट सर्किट होऊन वापस येत आहे. शॉर्ट सर्किट होऊन डीचा विषय नाही आहे, डीचा बद्दल विचारलंच नाही तुम्हाला. हा सी पॉईंट आहे समजा इथं, हा ए पॉईंट आपण बाहेर घेतलाय. डी ला विसरून जायचं की सर डी मध्ये आहे, मग तो करंट बायपास होत आहे, इथं नाही लावायचं ते लॉजिक. इथं काय होत आहे, करंट असा इकडून बायपास होऊन पुन्हा वापस येत आहे. म्हणजे याचा अर्थ काय दिसतंय तुम्हाला
की हा जो 2 ओहम आहे आणि 3 ओहम एकमेकांचे पॅरल आहेत. का बरं? कारण त्यांचा जो पहिला पॉईंट आहे स्टार्टिंगचा तो एक झाला कॉमन नोड, यस, आणि दुसरा पॉईंट ते दोघं तर जॉईन केलेलेच आहेत. म्हणजे 2 आणि 3 इथं पॅरल झाले. म्हणजे सर्किट कसं बनलं आहे? सर्किट असं झालं की 1 ओहम ए टू सी, हा 1 ओहम मधून पहिले करंट येईल. सो 1 ओहम प्लस कशा कशाचं पॅरलल कॉम्बिनेशन दिसतं इथं? 2 आणि 3, 2 पॅरलल विथ 3. हे काय झालं तुमचं आर ए सी. आता विचारलं आर बी सी विचारला, बी आणि सी बद्दल विचारलं फक्त, आणि बी आणि सी मधलं विचारलंय मी. बी आणि सी मध्ये काय काय दिसतंय तुम्हाला? हा 2 ओहम दिसतंय. म्हणजे हे झालं का तुमचा आन्सर? नाही, हा बी पॉईंट इथे आहे आणि याला शॉर्ट सर्किट आहे. याचा अर्थ काय? हा बी पॉईंट तिथं नसून बी पॉईंट इथं सुद्धा आहे. कारण शॉर्ट सर्किट असणे म्हणजे तो नोड काय करणे? पुढे शिफ्ट करणे. म्हणजे हा कॉमन एकच पॉईंट आहे बी पॉईंट. बी पॉईंट इथं आहे, बी पॉईंट इथं आहे. आणि बी टू सी विचारलाय तर 2 ओहम आहे आणि 3 ओहम पण येत आहे. म्हणजे याचा अर्थ काय? हा जर बी पॉईंट आहे आणि हा जर सी पॉईंट आहे तर हा 2 ओहम तर आहेच या दोघांमध्ये ऑलरेडी लागलेला. अजून हा इकडचा जो 3 ओहम आहे, कारण बी पॉईंट हा कॉमन इथं आलेला आहे आणि हा पॉईंट इथं बी टू सी मध्ये आणखी काय लागलेला आहे? एक 3 ओहमचा लागलेला आहे. याचा अर्थ काय? जेव्हा तुम्हाला आरबीसी विचारलं तर 2 पॅरलल विथ 3. दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन तुम्हाला काढता येते, ते सांगायची गरज नाहीये. यात जे विचारले त्याच्यावर फोकस करायचा, बाकी हे डी व्ही हे सोडून द्यायचे. आता ए टू डी विचारलं, मी काय विचारलं? ए पासून तर डी पर्यंत क्वेश्चन जर विचारलं, ए पासून तर डी पर्यंत किती रेजिस्टन्स आहे रे? तर ए पासून तुम्ही करंट सोडला 1. ओके, 1 झालं, हे तर आलं याच्यामध्ये. आणि आता करंट मला सांगा, करंट इकडे खाली घुसणार आहे का? नाही. तो करंट शॉर्ट सर्किट पाथने काय होईल? डायरेक्ट डी पर्यंत जाईल. आणि ह्याचा अर्थ हा डी एकच पॉईंट आहे, कॉमन शॉर्ट आहे म्हणजे हा पॉईंट एकच झाला. इथं डायरेक्ट तुम्ही डी लिहू शकता कारण तो शॉर्ट सर्किट असल्यामुळे करंट खाली जाणार नाही याच्यामधून. हे रिडंडंट एलिमेंट झाले. म्हणजे ए आणि डी मधलं रेजिस्टन्स जर विचारलं फक्त काय उरतंय? 1 ओहम. फक्त 1 ओहम उरत आहे. सो ए डी विचारलं तर 1 ओहम. तसं सी डी असो कुठले असो. हे का बरं घेतलंय मी एक्झाम्पल? एवढं छान एक्झाम्पल आहे. यामध्ये जर तुमची अंडरस्टँडिंग झाली असेल तर तुम्ही हा कॉन्सेप्ट लर्न केलाय. नाही झालंय तर आणखी क्वेश्चन आहेत आपल्याकडे, अशी काही मोठी गोष्ट नाही. काय करायचं? करंट आपल्याला पास करायचं आहे, ज्या पॉईंट बद्दल विचारलाय त्यामधून आपण करंट सोडून बघायचा. शॉर्ट सर्किट आहे म्हणजे एकच पॉईंट आहे, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता? हा बी आणि सी, डी शॉर्ट आहे ना, इथं डी बी म्हणू शकता तुम्ही, किंवा याला बी पण म्हणू शकता. कारण हा पॉईंट असाही तुम्ही इथे कन्सिडर करू शकता आणि हा डी ला इथेही तुम्ही लिहू शकता. सो व्हॉट एव्हर इट मे बी, जसं तुम्हाला एक्झाममध्ये विचारलंय त्यानुसार आपण काय करू शकतो? शॉर्ट सर्किटचा बेनिफिट काय, तो कॉन्सेप्टचा यूज काय, तो आपण यूज करायचा. ओके, चला, हा एक क्वेश्चन आहे. IES मध्ये आलेला क्वेश्चन आहे. कशात? IES, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये क्वेश्चन आलेला आहे. तुम्हाला आर इक्वलंट काढायचा आहे, म्हणजे आर काढायचा आहे, ए टू बी मधला आर काढायचा आहे. सर्वात पहिले काय येईल आन्सर? यस, इथे तोच लॉजिक यूज करायचा आहे. लो रेजिस्टन्स पाथवाला. जास्त हे पॅरलल येतील सर, सिरीज येतील, ते विषय नाही आहे. काय सांगितलं मी? करंट इथून सोडायचा. करंट यामध्ये आपल्याला इन्सर्ट करायचं, ए पासून बी पर्यंत वापस आला पाहिजे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. एवढं तुम्हाला कोड सॉल्व्ह करताच येते की ए मधून सोडला तर मला सांगा इथं करंट आल्यावर 10 मध्ये घुसणार आहे का नाही? कारण इकडे शॉर्ट आहे ना, शॉर्ट सर्किट आहे तो, म्हणजे मी तर पुढे जातो. इथे 20 मध्ये घुसणार आहे का? इथे 20 मध्ये सुद्धा जाणार नाही, कारण की इथे समोर शॉर्ट सर्किट भेटलंय ना त्याला. तर लो रेजिस्टन्स पाथने तो खाली जाते. आता इथं आल्यावर 30 मध्ये जाणार आहे का? नाही, कारण इकडे दुसरा त्याला सोपी रस्ता आहे ना, लो रेजिस्टन्स पाथ आला इथपर्यंत आला. इथे आल्यावर इकडे 40 मध्ये जाणार आहे का? तो नाही, कारण की त्यापेक्षा रिटर्न पाथ जे आहे, जे डेस्टिनेशन आहे ते भेटलं ना त्याला. स्टार्ट भेटलं, डेस्टिनेशन भेटलं. म्हणजे याचा अर्थ काय? या क्वेश्चन मध्ये बघा, तुम्हाला पेन पेपर काही उचलायची गरज नाहीये. पेन पेपर तुम्हाला उचलायची गरज नाही, कारण हे सर्वचे सर्व काय झाले इथं? हे रिडंडंट एलिमेंट झाले, यामधून करंट फ्लो होत नाहीये. म्हणून याला सिरीज पॅरलल आहे, कुठल्याच कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला घेण्याची गरज नाहीये. हे असो की नसो, आपल्या सर्किट मध्ये काहीच फरक पडणार नाहीये. म्हणजे सरळ सरळ बघा, क्वेश्चन काय दिलाय? डायरेक्ट शॉर्ट सर्किट करून टाकले 2 टर्मिनल. बघा, काहीच नाही, ते मधातले रिडंडंट होते ते गायब करून टाकले डायरेक्ट. कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचंच नाही. झालं, तुमचा आन्सर जर विचारला तर किती येते? कुठल्याही शॉर्ट सर्किट याचा रेजिस्टन्स किती असते? आर 0 ओहम. शॉर्ट सर्किट आहे म्हणजे रेजिस्टन्स 0 ओहम आहे, कुठलंच यामध्ये नाही. झालं तुमचा आन्सर. ओके, IES मध्ये असं आहे का? IES आहे म्हणजे वेगळं काही विचारतात? तुम्हाला ही सुद्धा माहिती पाहिजे, तुमच्या एक्झाम मध्ये सुद्धा असा प्रश्न येऊ शकतो. चला, नेक्स्ट क्वेश्चन.
यामध्ये इंडक्टर आहे आणि मी काय सांगितलं आहे की आर आणि एल यांचं सेम लॉजिक आहे. सिरीजमध्ये ॲडिशन, पॅरललमध्ये पॅरलल कॉम्बिनेशन जसं करतो तसं. आणि कॅपॅसिटन्स आणि कंडक्टन्सचं वेगळं ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो चला इथं इंडक्टरवाला यूज करायचा आपल्याला. आता प्रश्न आहे ए आणि बी यामधल्या इंडक्टरची व्हॅल्यू, इंडक्टन्सची व्हॅल्यू. तर आता कुठला सिरीज आणि कुठला पॅरलल आहे हे आपल्याला पाहायचं आहे पहिले. सो सिरीजमध्ये सांगा. आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायच्या आधी लक्षात ठेवायचं, कॅल्क्युलेशन सुरुवात करायच्या आधी आपली जी इमॅजिनरी पॉवर आहे ते चांगली असली पाहिजे. काय विचारलंय आर आणि ए बी मधला, म्हणजे काय करायचं, करंट आपल्याला सोडायचा ए मधून आणि जो बी मधून आपल्याला वापस भेटणारा सेम करंट आपल्याला हे, आणि या रस्त्यात जे काही रेजिस्टन्स येतील त्याचंच आपल्याला सिरीज पॅरलल घ्यायचं आहे. आता मला सांगा, हा करंट ए पासून निघाला, हा इथं आल्यावर इकडे वर जाईल की जिथं लो रेजिस्टन्स पाहत आहे तिकडे जाईल खाली? लो रेजिस्टन्स असो, लो इंडक्टन्स असो, सेम इथं खाली जाणार आहे, वरती जाणारच नाही तो, कारण शॉर्ट सर्किट भेटलं ना त्याला. आता इथे आला, इथे आल्यावर तो 30 मध्ये कशाला जाणार आहे, कारण समोर त्याला शॉर्ट सर्किट मिळत आहे ना पुन्हा. तो करंट लो रेजिस्टन्स पासून जात आहे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा जाणार नाही. इथून असा करंट आला पुढे, इथे इथे त्यांनी बघितलं की इकडे 50 मिली हेनरी आहे, तर तो तिकडे जाणार आहे का, कारण की त्याचं डेस्टिनेशन कुठलं आहे, पी वर जायचं हे डेस्टिनेशन आहे फायनल. हा रस्ता आहे, तर तो वरती रिटर्न थोडी जाणार आहे असा. सो म्हणून तो वरती सुद्धा जाणार नाही. आणि फक्त याचा अर्थ काय झाला आहे, हे शॉर्ट सर्किट पार्टचा अर्थ तुम्हाला मी आत्ताच सांगितलं थोड्या वेळा आधी, की हा जो शॉर्ट सर्किट आहे याचा अर्थ हा पॉईंट शॉर्ट सर्किट जर आहे तर हा पॉईंट काय, हा पॉईंट एकच आहे. म्हणजे ए पॉईंट इथं लिहा तुम्ही, इथं लिहा की इथं लिहा, हा झाला ए पॉईंट. आणि प्रश्नामध्ये विचारलं ए टू बी मधलं, तर ए टू बी मध्ये काय लावलंय, फक्त यस 40 मिली हेनरी. म्हणजे तुम्हाला पेन पेपर उचलायची गरज नाही, तुमचा आन्सर आहे 40. कसं सर, हा डायरेक्ट काय मी काय करणार आहे एक्झाममध्ये, असं प्रश्न दिसला मला, काय करायचं, अरे हा सर शॉर्ट आहे ना, रेजिस्टन्स किंवा इंडक्टन्स विचारला आहे ना यांनी. अच्छा हे तर शॉर्ट आहे सर, शॉर्ट आहे म्हणजे हा पॉईंट एकच पॉईंट झाला ना, एक पॉईंट झाला म्हणजे हा नोड एकच झाला. आणि आपल्या ए टू बी मी विचारलं, सरळ दिसतंय ना ए टू बी मध्ये काय लावलेलं आहे. इकडे थोडी आहे बी, इथे बी थोडी आहे की तुम्ही हे पण घेणार आहे. इकडेचा प्रश्नच नाही आहे, जो तुम्हाला विचारला आहे ए टू बी मधला जस्ट 40. काय काय करायची गरज आहे का, पेन पेपर उचलायची काहीच गरज नाही आहे, डायरेक्ट पाहिल्याबरोबर आन्सर. ओके, हे असतात कॉन्सेप्ट, हे असतात कॉन्सेप्ट लक्षात घ्या. डायरेक्ट असं नाही, सिरीज पॅरलल घेऊन फक्त काही फायदा नाही आहे, हे पण माहिती असणं गरजेचं आहे. चलो, हा क्वेश्चन छान क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला जमला तर म्हणजे हे जे टॉपिक शिकवला मी तुम्हाला त्या टॉपिकचं काय झालं, श्रमसाफल्य झालं. ए टू बी इथे लक्षात ठेवणे. आता मी काय सांगितलं, कुठल्याही सिरीजमध्ये पॅरलल आहे का चेक करण्यासाठी करंट पहिले करंट पाठवायचा. कुठून करंट पाठवायचं असते आपल्याला, सुरुवातीपासून करंट गेला पाहिजे आणि बी वरून वापस आला पाहिजे. कारण समजा फॉर एक्झाम्पल प्लस मायनस पकडू आपण, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो होत असतो. इथपर्यंत आला करंट, इकडे झाला करंट, इकडे डिवाइड झाला. ओके, करंट इकडे डिवाइड झाल्यानंतर इथे मधात आता हे काय आलं, हिचं सर कंडक्टर आला. मग आता काय होईल, हा करंट काय होईल. सो लक्षात घ्या, हा कंडक्टर जरी आला तरी हा करंट, मी काय सांगितलं की एखाद्या पॉईंटला तुम्ही लांबवू शकता आणि एखाद्या लांब्या आला तुम्ही छोटाही करू शकता. कसं सर, जर इथं त्यांनी दिलं आहे एवढा मोठा पॉईंट, एवढे लंबी कंडक्टर, हा एकच पॉईंट आहे, ॲज अ एक नोड म्हणून ॲक्ट होत आहे, तर याला कसं काढू शकतो मी, बघा इथं कसं करतोय. सिम्पल काय करतोय, कॉमन पॉईंट आहे ना, तर मग त्याला असं घेतोय, याला जॉईन केलं, असा एक पॉईंट घेतला आणि याला जॉईन केला. आता लक्षात घ्या, त्याच केबलला मी काय केलं, थोडंसं असं यश टाईपमध्ये केलं. याचा अर्थ मला आता काय माझं व्हिज्युअलायझेशनसाठी, तुमच्या व्हिज्युअलायझेशनसाठी, की हा 4 आणि 4 आता पॅरलल दिसत आहे आणि 6 आणि 6 हा पॅरलल दिसत आहे. ओके, काय दिसत आहे, जे पहिले तुम्हाला दिसत नव्हतं, जे पहिले तुम्हाला दिसत नव्हतं ते दाखवण्यासाठी तुमची पॉवर, आपण ते सिंगल कंडक्टरला सेपरेट केलं आणि जॉईन करावंच लागते, कारण तो कॉमन होता, जॉईंट असतोच तो. तो हे पॅरलल, हे पॅरलल. मग आता करंट कसा झालाय, या दोघांमधून गेला, पुन्हा इकडे आला, पुन्हा 6 मधून इथे आला, 4 ओहम, 4 नंतर 5, 5 आणि 6 आला इथे, इथे. आता या पॉईंटवर लक्षात घ्या, तो 9 वर जाईन की 11 वर जाईन, 9 वर जाईन की 11 वर जाईन. सर 9 पण नाही जाणार, 11 पण नाही जाणार, तो शॉर्ट सर्किट पाथ भेटली सर त्याला, तो डायरेक्ट सर मधातून निघून जाईल. मधातून निघून जाईल याचा अर्थ काय सांगितला मी, हे डायरेक्ट ज्यातून करंट जात नाही ते आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायचेच नाही. ज्यातून करंट जात नाही ते रिडंडंट एलिमेंट होतात, ते आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये घेऊन आपला फालतू टाइम वेस्ट होतो. सो असा करंट सर 7 मध्ये जाईन झालं. म्हणजेच तुम्हाला आर ए बी जर आता लिहायचं असलं, आर ए बी म्हणजे ए आणि बीच्या मधला, तर काय दिसतंय 1 ओहम, यस
प्लस 4 आणि 4 पॅरलल आहेत, तर मी याला लिहू शकतो 4 पॅरलल विथ 4, हे 2 लाईन म्हणजे पॅरलल अर्थ होते. अधिक काय येतं त्यामध्ये 6 पॅरलल विथ 6 प्लस, कारण सिरीजमध्ये येते ना हे कॉम्बिनेशन, हे पॅरलल जरी असलं तर याच्या सिरीजमध्ये येते 6 पॅरलल विथ 6. देन हा 4 सिरीजमध्ये असल्यामुळे डायरेक्ट ॲडिशन. देन हा 5 अधिक 5. देन हा 6 अधिक 6 ओमवाला रेजिस्टर. आणि देन हा लास्टवाला उरला 7. झालं. याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करायचा, आन्सर काढा, तुमचा आन्सर येऊन जाईल. तर तुम्हाला कॅल्क्युलेशन काय, दोन सेमवाले जर पॅरललमध्ये असले तर काय होतं, अर्धे होतात त्याचे. 4चे अर्धे 2 होतील, 6चे अर्धे काय होतील, 6 पॅरललमध्ये तर 6चे अर्धे 3 होतील. म्हणजे आता तुम्ही याची ॲडिशन करा, तुमचा आन्सर भेटून जाईल. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 किती येते, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 7 काय येईल, 28 ओहो. ओके, क्वेश्चन तुमच्या समोर आहे. व्हिडिओ बॅक करा, तुम्हाला क्वेश्चन दिसून जाईल आणि तुम्ही स्वतः ट्राय करण्याचा प्रयत्न करा. आपण काय केलं, रिडंडंट एलिमेंट कसे झाले, ते कुठे गेले. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. हा एक क्वेश्चन आहे, या क्वेश्चन सॉल्व्ह करा चला पटकन. इथे तुम्हाला जे शिकायला मिळणार आहे ते आहे नोड. नोड म्हणजे आता नोड शिफ्टिंग. नोड नोड म्हटल्यापेक्षा नोड शिफ्टिंग तुम्हाला शिकायला मिळणार आहे. शिफ्टिंग का बरं, का गरज आहे, जर तुम्ही जर डायरेक्ट तुम्ही काय केलं, समजा इथून आला हा पॉईंट, शॉर्ट सर्किट आहे, ए इथं लिहिणं काय लिहिणं सारखंच आहे, इथं बी इथं लिहिणं सारखंच आहे. बी मधून वापस जाईल तो करंट, एवढा माहीत आहे आपल्याला. हा बी पॉईंट झाला, ए पॉईंट झाला. पण हा शॉर्ट आहे ना इथं, हे जे वरून दिसतं बी इथं जाऊन बी काय झाला, बी इथे पण झाला. आणि हा ए इथून शॉर्ट दिसते तुम्हाला बघा, सरळ लाईन खाली, म्हणजे ए पॉईंट इथे पण झाला. मग आता कसं करायचं, ए इथं झाला, ए हा पॉईंट आहे, हा सुद्धा ए आहे, आणि बी हा आहे, आणि बी हा आहे, आणि आपल्याला विचारलाय त्यांनी आर ए बी. आता कसं काय काढायचं, हे शॉर्ट सर्किट आहे, मग सिरीज पॅरलल कुठलं, तर काय करायचं, सिम्पल सिम्पल काय करायचं, यस पॉईंट लक्षात आलं ना, कुठला शॉर्ट कुठला ए कुठला बी कसा झाला, तर इथे लक्षात घ्यायचं, ए पॉईंट हा झाला सरळ सरळ शॉर्ट सर्किट असल्यामुळे, आणि बी पॉईंट इथे आला. हा शॉर्ट असल्यामुळे वरची ब्रांच दिसते तुम्हाला, म्हणजे बी हा सेमच पॉईंट आहे, शॉर्ट सर्किट केला आहे म्हणून. आणि ए इथून सरळ खाली शॉर्ट करतो, म्हणजे हा ए सुद्धा हा पॉईंट आहे. आपल्याला आर ए बी विचारलेला, आर ए बी कसं काढायचं मग आता, कारण काय होतं आहे, या ए बीच्या मध्ये 3 हा ओम दिसत आहे, या बी आणि एच्या मध्ये इकडची ब्रांच हा पण मध्ये दिसत आहे, आणि या बी आणि एच्या मध्ये हा दिसत आहे. मग आता कसं करायचं, तर याला नोड शिफ्टिंग टेक्निक म्हणतात. नोड शिफ्टिंग, नोड शिफ्ट करतो आपण. कसं करतो, शिफ्ट करणे म्हणजे असं त्यांना वेगळं न लिहिता एक कॉमन नोड लक्षात घ्या. ए पॉईंट घेतला मी डायरेक्ट, यामधला कुठलाही एक पॉईंट तुम्ही ए घेतला, आणि दुसरा आहे आपला बी, यामधलं विचारलं आपल्याला. सो डायरेक्ट आपण काय करायचं, असं ते खाली घेऊन घ्यायचं, ए आणि बीला सिंपल खाली घेऊन घ्यायचं. आता ज्या जे कंपोनंट तुम्हाला कनेक्टेड दिसत आहेत ते इथं दाखवायचे. ए आणि बी मध्ये काय दिसतंय वरती, 3 ओहम. तर मी काय करतो, ए आणि बी मधला जो 3 ओहम दाखवला वरचा, तो इथं ए आणि बी मध्ये दाखवला. देन नंतर नंतर पुन्हा खालचं दिसतंय आपल्याला बी आणि ए मध्ये किंवा ए आणि बी मध्ये 3 ओहम पुन्हा आहे. मग एक 3 ओहम आपल्याला समजत आहे की हा 3 ओहम पुन्हा एक ए आणि बी मध्ये आहे. आणि आणखी हा वाला जो 3 ओहम आहे, हा ए आणि बीच्या मध्येच आहे, कारण हा ए नोड झालेला आहे, हा बी नोड हा सुद्धा याच्या, म्हणजे याचा अर्थ काय आहे, यस हा 3 ओहम. काय झालं, 3 पॅरलल ओहम रेजिस्टन्स जे आहे ते एकमेकांचे पॅरलल आहे. म्हणजे तुम्हाला जर आर ए बी विचारला आता सोपी आहे, कारण तिघी पॅरलल आहेत. 3 पॅरलल एकमेकांच्या सेम व्हॅल्यू असल्यामुळे 3/3 होऊन जाते डायरेक्ट. त्याचा आन्सर 1 ओहम येते. कॅल्क्युलेशन करा, तुमचा आन्सर काय आला पाहिजे, 1. काय शिकले, नोड शिफ्टिंग. का बरं, कारण ते कन्फ्युजिंग होतं, सिरीज पॅरलल समजत नव्हतं. सेम नोड इकडे ट्रान्सफर का बरं झाला, शॉर्ट होतं म्हणून. हा बी इकडे ट्रान्सफर का बरं झाला, कारण हा पण इथे शॉर्ट केलेला होता. आपल्याला आर ए बी मधलं विचारलं होतं, तर ए पॉईंट असं सेपरेट घ्यायचा, नोड त्याला पॉईंट म्हणजेच नोड आहे तो, ए नोड सेपरेट आणि बी नोड सेपरेट. मग सर्किटमध्ये दिलेले एक एक एलिमेंट आपण इथं घेऊन इथं टाकले, यस प्रत्येक एलिमेंट आपण इथे पुश केला, आणि डायरेक्ट आपलं मग आता इथं तुम्हाला लक्षात आलं की हा आर ए बी तुम्हाला काढायचा होता. तर पॅरलल मध्ये तिघं दिसतं, तर पॅरलल कॉम्बिनेशन इज द आन्सर. ओके, आता हा क्वेश्चन आय एस मध्ये आलेला आहे. इथे काय केलंय त्यांनी बघा, इथे इनफायनाईट, तुम्ही आजपर्यंत सिरीज पॅरलल तर बघितलंच, पण एक इनफायनाईट कनेक्शन आहेत. काय इनफायनाईट कॉम्बिनेशन, हे रेजिस्टर्स असे, असा ब्लॉक जो आहे ना हा, हे दिसतं हे सगळे इनफायनाइटली असे समोर कनेक्टेड आहे असे अंतपर्यंत. आणि तुम्हाला विचारलंय त्यांनी आरची व्हॅल्यू, म्हणजे आर म्हणजे टोटल आर, टोटल आर इक्वलंट काढायचं आहे.
कसं जमणार आहे हे तर तुम्ही केलंच नसेल स्टडी. जे आता खूप वेळचे क्लास पाहताय 2 मिनटं पॉज करायचं त्यांनी. का बरं? हँग होऊन जाणार तुम्ही. तर 2 मिनटं पॉज करा, पाणी पिऊन घ्या, आता पुन्हा स्टार्ट करा. ओके. तर का बरं हँग होणार आहे? कारण जनरली आपण काय करतो की असं इन्फायनाईट क्वेश्चन विचारतच नाही, पण विचारला एक्झाममध्ये तर आपल्याला यायला पाहिजे. आणि माझ्या क्लासचं काय महत्त्व आहे, काय लिहिलं आहे टायटल, टोटल कॉन्सेप्ट. म्हणजे कॉन्सेप्ट मी सर्व शिकवणार आहे. एक्झाममध्ये असा कुठला कॉन्सेप्ट आहे तो मिस होणार नाही आहे की सर तुम्ही शिकवलं नाही, असा प्रश्न कधीच तुमच्या मनात येणार नाही. तर यामध्ये काय लक्षात ठेवायचं, असं जेव्हा पॅरलल इन्फायनाईट दिलेलं असते ना, तर बघायचं आपण की रिपीट कोणत्या गोष्टी होत आहेत. तर तुम्ही जर इथं व्हिज्युअलायझेशन केलं तर बघा 2 2 2 हे रेजिस्टर असे जे कनेक्ट आहेत, पुन्हा तसंच कॉम्बिनेशन तुम्हाला 2 2 2 असे कनेक्ट दिसत आहे. तेच पेअर बघा 2 2 2, म्हणजे हे असंच काय होत आहे, सेम पॅटर्न काय होत आहे, सेम पॅटर्न काय होत आहे, रिपीट होत आहे. पुन्हा इथं समोर जे असेल ते पण 2 2 2 असं 2 2 2 असं काय, सेम पॅटर्न रिपीट होत आहे. सेम पॅटर्न रिपीट होत आहे. तर पॅटर्न जर तुमच्या लक्षात आलं तर काय करू शकतो सर, याचा पॅटर्नचा काय फायदा आपल्याला. तर बघा, एक जनरल तुम्हाला, तुम्ही जर स्टडी करत असाल तुम्हाला एक गोष्ट सांगा, जनरल एक गोष्ट सांगा, इन्फिनिटी जी असते आपली, इन्फिनिटीमध्ये जर काही ॲड केलं तुम्ही तर आन्सर किती येते. इन्फिनिटीमध्ये काही ॲड केलं तर आन्सर किती येणार, किती येणार, अरे बताओ यार. सर इन्फिनिटीमध्ये आपण काय ॲड केलं म्हणजे इन्फिनिटी का बरं, कारण हे इन्फायनाईट कनेक्शन आहे की नाही. आन्सर हे तर इन्फायनाईट कॉम्बिनेशन आहे. जनरली लक्षात घ्या, हे नोट पॉईंट तुमच्या नोटबुकमध्ये असणं गरजेचं आहे, कॉमन आहे ते. कुठेही तुम्हाला कॉमन जनरली कुठल्याही सब्जेक्टमध्ये येऊ शकते. तर एखादी इन्फिनिटी गोष्ट आहे म्हणजे अनंत आहे, अनंतमध्ये तुम्ही जर एक ॲड केलं किंवा एक काढून टाकलं तर आन्सर काय ते, अनंतला काही फरक पडते का, शेवटी आन्सर काय ते इन्फायनाईटच येते. इन्फायनिटीमधून तुम्ही एक काढा, एक ॲड करा त्यामध्ये, काय एक कमी करा, त्याने फरक पडते का, त्याला नाही. तसंच जर आपण समजा हे लॉजिक जर तुमच्या लक्षात आलं असेल, काय लॉजिक सांगितलं मी जस्ट, लक्ष नसेल तर इकडे बघा की इन्फिनिटीमध्ये तुम्ही एक ॲड केला तर आन्सर तुमचं काय येईल, इन्फिनिटीच येईल. इन्फिनिटीला फरक पडत नाही तुमच्या एक ॲडिशननं. आणि इन्फिनिटीमधून समजा एक आपण मायनस जरी केला तरी ते इन्फिनिटीला काही फरक पडत नाही, ते अनंत असते, त्याचा आन्सरसुद्धा काय ते इन्फिनिटी. मग हेच मी तुम्हाला सांगतोय की हे जे एक कॉम्बिनेशन आहे कुठलं 2 2 2 वालं, हे बाकीचं हे तर बाकीचं सेम कॉम्बिनेशन किती आहेत, इन्फायनाईटच आहेत ना. तर एक कॉम्बिनेशन यामधलं आपण बाजूनं जरी काढलं तरी बाकीच्यांची सर्वांची जर आन्सर जे काढलं ते आन्सर काय येणार आहे, ते आन्सर त्या कॉम्बिनेशन एवढंच येणार आहे. एका कॉम्बिनेशन कमी करून आपल्याला काही फरक पडणार आहे का, नाही आहे. तो हे लॉजिक आपल्याला यूज करायचं आहे, नोट करून ठेवा. कसं यूज करायचं सर, तो स्टेप काय असेल ते स्टेप मी तुम्हाला आता सांगतोय, लक्षात घ्या. इथं याला करतो क्लिअर. आपण सर्वात पहिले काय ओळखलं यामध्ये, सर्वात पहिले बघितलं की पॅटर्न कुठला रिपीट होत आहे. सर्वात पहिले बघितलं आपण पॅटर्न रिपीट होत आहे, हा इन्फायनाईट कनेक्शन असे सेम सेम ब्लॉक. मग या आर विचारला आपल्याला, टोटल आर. तर मी काय करू शकतो, जर मी असं लिहिलं, तुम्ही सांगा मला, हा आर म्हणजे काय झाला, इन्फायनाईटवालाच आर झाला. याला पण आपण आर म्हणू शकतो का, याला पण आपण आरही म्हणू शकतो, कारण उरलेले कॉम्बिनेशन आहे ते अनंत आहेत. याचं जे आन्सर येईल ते याचं आन्सर असेल. म्हणजे हे जे आर इक्वायलंट आहे हे इन्फायनाईट प्लस इन्फायनाईटमधून एक कुठलं कॉम्बिनेशन आपण बाहेर काढलं तर तसं असेल. म्हणजेच बघा क्वेश्चन कसं बनतोय, हा 2 ओहम रेजिस्टन्स आहे, हा 2 ओहम रेजिस्टन्स आहे आणि हा 2 ओहम रेजिस्टन्स आहे. हे तिघांचं जो पॅटर्न आहे हा काय होत आहे, इथं पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे. तर पुन्हा पुन्हा रिपीटलाच आपण आर म्हटलेला आहे. सो हा जो याला, या पूर्ण याला जो समोरचा लिहितोय आपण, याला ते पूर्ण पॅटर्न रिपीट करता याला आपण आर लिहू शकतो ना, कारण हे इन्फायनाईट आहे. तर इन्फायनाईटमधून थोडासा एक ब्लॉक जरी बाहेर लिहिला तरी आपण त्याला इन्फायनाईट लिहू शकतो. आरला म्हणून इथं आर लिहितो आणि हा पाहिजे आपल्याला टोटल आर. म्हणजे या कॉम्बिनेशनला काय करायचं, पॅटर्न लक्षात ठेवायचा, त्या पॅटर्नमधला एक कॉम्बो आपल्याजवळ ठेवायचा. काय करायचं, पॅटर्न लक्षात ठेवायचा, एक पॅटर्न समोर ठेवायचा आणि उरलेलं जे आहे ते त्याला पॅरलल लावून टाकायचं. त्याला काय इन्फायनाईट म्हणजे आरच लिहायचं. काय लिहायचं, आर लिहायचं, बस. आता तुम्ही सांगू शकता मला की तुम्हाला आर जर टोटल विचारलं तर काय दिसतंय, 2 अधिक या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन अधिक हा 2, म्हणजे वरचा 2 प्लस
पॅरलल कॉम्बिनेशन कसं असतं, 2 अधिक आर, 2 आणि आर या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन प्लस हा उरलेला 2, कोणता, हा 2 झालं. हे पॅरलल कॉम्बिनेशन केलं, त्यामधून तुम्ही काय करू शकता, आता आरची व्हॅल्यू काढू शकता. सर कसं, नाही कळत आहे, सो लक्षात घ्या. आर लिहिला मी इथं, आर इज इक्वल टू 2 आहेच. पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय, R1 R2 म्हणजे 2 इंटू आर अपॉन 2 प्लस आर प्लस 2. याला काय करा तुम्ही, एका साईडला घ्या, तुमची काय बनते, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनते. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन टाईप बनते आणि त्याच्यावरून तुम्हाला एक आरचा आन्सर मिळते. कधी कधी एक्झाममध्ये विचारू शकतात, म्हणून मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितला. काय कॉन्सेप्ट होता सर, एकदा तुम्हाला जर लक्षात नसेल आलं तर एकदा तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये पटापट सांगतो. असा क्वेश्चन केव्हाही आला एक्झाममध्ये तर सर्वात पहिले काय करायचं, पॅटर्न बघायचं, कुठला रिपीट होते, कुठला रिपीट होते पॅटर्न आपण बघायचं. पॅटर्न बघितला की हा ग्रुप रिपीट होत आहे सर, 2 2 2 हा ग्रुप आहे, हा पुन्हा 2 2 2 होत आहे पुन्हा. म्हणजे एक पॅटर्न कुठलाही घ्यायचा तर तो पॅटर्न ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायचा. आर विचारल्यानंतर आर बरोबर काय लिहायचं, तो पॅटर्न ड्रॉ करून घ्यायचा, जो वाला पॅटर्न रिपीट होत आहे. याचं काय, 2 2 2 लावून द्यायचा आणि उरलेल्याला डायरेक्ट काय करायचं, आर लिहून घ्यायचा. उरलेला जो आहे त्याला आर लिहून घ्यायचं. हा तो आपल्याला आर दिलेलाच आहे की हा आपल्याला आर विचारलेला आहे याचं, बस झालं. मग याचं तुम्हाला माहितीच आहे, आर इक्वॅलंट इज इक्वल टू म्हणजे हा आर इक्वॅलंट काय येईल, हा 2 आणि हे पॅरलल कॉम्बिनेशन कशाचं आहे, या आरचं. आता आरची व्हॅल्यू नाही आहे तिथं, आरची व्हॅल्यू दिलेलीच नसते कारण की ते इन्फायनाईट कॉम्बिनेशन आहे. तर तिचा आर आपल्याला ॲज अ अननोन म्हणून घ्यायचा आहे, प्लस 2 म्हणजे 2 अधिक या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय लिहू आपण, 2 म्हणजे टोटल आर, जो बाहेरचा आर आहे, कुठला आर, हा वाला आर, हा आर इज इक्वल टू काय लिहू आपण, आर इज इक्वल टू काय लिहिणार आहे, 2 आहे, 2 ओहम रेजिस्टन्स प्लस या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे 2 पॅरलल विथ हा आर, कुठलं, हे वाला कॉम्बिनेशन. आणि लास्टला एंडला जो उरलेला सिरीजमधला रेजिस्टन्स आहे तो 2. याला सॉल्व करायचं, तुम्हाला काय मिळते, आरची व्हॅल्यू. ओके, प्रत्येक क्वेश्चनमध्ये वेगळं राहू शकते, पण हा काय एक तुमचा कॉन्सेप्ट आहे, हा एक कॉन्सेप्ट आहे जो आपण स्टडी जनरली करत नाही, पण एखाद्या वेळेस एक्झाममध्ये विचारलं तर बी रेडी फॉर दॅट. ओके, याच सिरीजमध्ये नेक्स्ट क्वेश्चन तुमचा हाच आहे. आता याचं कसं, कुठला पॅटर्न रिपीट होत आहे, बस तुमची व्हिज्युअल पॉवर पाहिजे, तुमची व्हिज्युअल पॉवर पाहिजे की ते पॅटर्न कुठला रिपीट होत आहे. तर बघा इथं जर तुमच्या लक्षात आलं असेल सर, 1 2 3 आणि 4 असाच हा ग्रुप दिसतोय तुम्हाला, 1 2 आणि 3 आणि 4. सर 1 2 आणि 3 आणि 4 हे तुम्हाला लक्षात येत आहे. हे असं पुरेच्या पुरा पॅटर्न जो आहे तो इन्फायनाईट इथं कनेक्शन आहे. तर काय सांगितलं मी, एकच पहिला पॅटर्न लक्षात ठेवायचा, ॲज इट इज तो काढायचा. काय करायचा, पहिला पॅटर्न ॲज इट इज काढायचा. 1 इथे काढला मी, इथे 2 आहे, यस, इथे 4 आहे, इथे 3 आहे आणि रिमेनिंगवालं आपल्याला काय विचारलं इथं आर, आणि रिमेनिंगला काय नाव द्यायचं, रिमेनिंगला फक्त नाव द्यायचं आर. कारण हा जस्ट मी तुम्हाला सांगितला टोटल आर, आणि रिमेनिंग वाला जो पॅटर्न एक तुम्ही ॲज इट इज काढून ठेवायचा, उरलेला आर द्यायचं. आणि आता याला काय लिहू शकता तुम्ही, बघा 4 आणि हा आर पॅरलल दिसतंय तुम्हाला, हा तो याच्या सिरीजमध्ये दिसतंय त्याचं कॉम्बिनेशन. मग त्या कॉम्बिनेशनचं जे आन्सर येईल ते याच्या पॅरललला दिसतंय आणि ते लास्टला याच्या सिरीजला दिसतंय. हा कॉन्सेप्ट आहे, तुमच्या एक्झाममध्ये येईल की नाही. एखादा एक्झाम्पल जे आहे, आपण प्रॅक्टिस क्वेश्चन जेव्हा घेऊ त्यामध्ये मी एखादा एक्झाम्पल टाकेल, म्हणजे अशा पॅटर्नमधलं क्वेश्चन तुम्हाला आरामात जमून जाईल. ओके, एक सिरीज पॅरलल क्वेश्चन नंतर सर्वात महत्त्वाचा जो जर कुठला पॉईंट येत असेल तो बॅलन्स ब्रिज. ब्रिज लक्षात घ्या, ब्रिज टाईप स्ट्रक्चर जर तुम्हाला समजलं, ब्रिज टाईप स्ट्रक्चर जर तुम्हाला समजलं तर भरपूर क्वेश्चन जे कॉम्प्लेक्स आहेत ते तुम्ही इझी करू शकता. काय करू शकता, इझिली त्याला सॉल्व करू शकता. जसं ब्रिज स्ट्रक्चरमध्ये किती ब्रांचेस आहेत सांगा मला, 1 2 3 4 आणि 5. किती कंपोनंट आहेत, किती कंपोनंट आहेत, किती कंपोनंट म्हटल्यापेक्षा दुसरा वर्ड काय येऊ शकतो, ब्रांच म्हणतो आपण त्याला, किंवा जनरली आपण जर तुम्हाला समजण्यासाठी कंपोनंट्स म्हणजे कंपोनंट्स आहेत
किंवा कंपोनंट म्हणजेच रेजिस्टन्स असू शकते, इंडक्टन्स असू शकते, RALC काही पण असू शकते, रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स. हे किती पाहिजेत आपल्याला? 5. आणि आपल्याला ब्रिज केव्हा फॉर्म होते? आता हे बघा, आपल्याला ए पॉईंट हा आहे आपला, बी पॉईंट हा आहे. हा पॉईंट जिथे जोडला आहे त्याच्यामध्ये तो रेजिस्टन्स लागलेला नाही पाहिजे, ऑफ डायगोनल पाहिजे. तो काय पाहिजे? दुसरे जे डायगोनल एलिमेंट आहे, कुठला? अपोजिट वाले. हे तर डायगोनल याचा होतेच, पण याचा जो दुसरा अपोजिट डायगोनल त्याला हा तिसरा एलिमेंट काय असला पाहिजे? कनेक्टेड असला पाहिजे. जसं ए बी आणि सी डी, ए बी आणि सी डी. ए आणि बी मधलं जर तुम्हाला विचारलं तर ए आणि बी मध्ये तो असा कनेक्ट नाही चालत. असा उभा जर असता चालला असता का तो ब्रिज? नाही. तो नेहमी काय असते? तो अपोजिट जे तुमचे डायगोनल एलिमेंट आहे त्याच्यामध्ये तो कनेक्टेड असते. जे अपोजिट जे नोड उरले आपले या चौकोनमध्ये, ए बी तर झालाच. ए बी बद्दल विचारलं तर कनेक्ट ए बी मध्ये पाहिजे का तो एलिमेंट? नाही. तो नेहमी सी डी मध्ये पाहिजे, तेव्हाच तो ब्रिज फॉर्म होणार आहे. अदरवाईज तो ब्रिज फॉर्म होणार आहे का? नाही आहे. सर का बरं होणार नाही ब्रिज तो फॉर्म? सर लक्षात घ्या. समजा मी काय करतो, या R5 ला इथं काढला, R5 इथून काढला आणि त्या R5 ला कुठं लावतोय? तुम्ही म्हणाल तिथे सर ए आणि बी मध्ये जर लावला, सर आम्ही R5 इथं काढला, इथं लावला, तर बघा तुम्ही काय दिसतंय तुम्हाला? तर सरळ सरळ काय दिसतंय? करंट तिघांमध्ये डिवाइड होत आहे. तिघांचा सेम पॉईंट, तिघांचा हा पॉईंट, म्हणजे हे 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 तिघं एकमेकाच्या पॅरल होत आहे. इथं ब्रिज स्ट्रक्चर बनत आहे का? नाही. ब्रिज असा बनत नाहीये. तो ब्रिज मध्ये लक्षात ठेवायचं की ब्रिज ए बी सी डी जर 4 कॉर्नर आहेत तर त्यामधल्या कुठल्या पॉईंटला कनेक्टेड असला पाहिजे? यस, ऑफ डायगोनल एलिमेंट, अपोजिट डायगोनल वाले त्याला कनेक्टेड असला पाहिजे. तो 5वा कंपोनंट. 4 कंपोनंट पाहिजे आणि 5वा असा कनेक्टेड पाहिजे. मग झालं सर, ब्रिज तर आम्हाला ओळखता येते. ओके, तुम्ही जर ब्रिज ओळखल्यानंतर तो बॅलन्सची कंडिशन काय आहे? बॅलन्स कसा होतो? सो बॅलन्स कंडिशन अशी असते, अपोजिट वाल्या, अपोजिट आर्म, हा एक आर्म झाला म्हणजे याला हात म्हणतो, हा दुसरा आर्म, अपोजिट आर्म. या ज्या एलिमेंटचा अपोजिट आर्म कुठला आहे? R1 आणि R3 दिसतंय तुम्हाला, R1 आणि R3. तर लक्षात घ्यायचं, R1 इंटू R3 हे इज इक्वल टू, हे कशाच्या बरोबर असले पाहिजे? दुसरे जे आर्म आहे जसं R2 इंटू R4, R2 इंटू R4 याचा जर बरोबर असले तर ब्रिज काय झाला? बॅलन्स झाला. ब्रिज काय झाला? बॅलन्स झाला. सर मग ब्रिज बॅलन्स करून आमचा काय फायदा? सो लक्षात घ्या, ब्रिज जेव्हाही बॅलन्स होतो तेव्हा जो मधला एलिमेंट आहे, कुठला मधला एलिमेंट? हा, याच्यामधून करंट फ्लो होत नाही. याच्यामधून करंट फ्लो होत नाही म्हणजेच याला आपण सरळ सरळ काय करू शकतो? सरळ सरळ याला करू शकतो ओपन सर्किट. याला डायरेक्ट हा रिडंडंट बनून जातो. जसं शॉर्ट सर्किटमध्ये बघितलं रिडंडंट बनून जातो, तर आपण त्याला काही कॅल्क्युलेशन घेत नव्हतो, तसंच हा सुद्धा एलिमेंट रिडंडंट बनतो आणि याला आपण कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायचं नाही. मग आता ब्रिज बॅलन्स आहे का चेक केल्यानंतर नंतर आपला काय होते? जो मिडल आर्म आहे, मिडल आर्म म्हणजेच R5 होता इथं, R5 मिडल आर्म काय होऊन जाते? काय होते? कुठला वर्ड यूज केला मी? रिडंडंट, म्हणजे युजलेस म्हणू शकतो आपण त्याला. काय म्हणू शकतो? रिडंडंट म्हणजेच युजलेस होऊन जाते, युजलेस. तर आपण त्याला गायब करून टाकायचं डायरेक्ट. गायब केल्यानंतर काय फायदा झाला? आता तुम्हाला जर विचारलं ए आणि बी मधला रेजिस्टन्स, तर सांगू शकता तुम्ही की R1 R4 सिरीजमध्ये आहेत आणि R2 R3 सिरीजमध्ये आहेत. यांचं एक कॉम्बिनेशन येईल समजा RP वॉट एव्हर इट मे बी, दोघांची बेरीज, आणि या दोघांची बेरीज समजा RQ करू आपण. हे दोघं एकमेकाला पॅरलल झालं तुमचा आन्सर. बॅलन्स ब्रिज ओळखता आला पाहिजे. ओके, तर ब्रिज यापैकी कुठले ब्रिज, ए बी सी डी आणि ई, कुठला ब्रिज आहे, कुठला ब्रिज नाही आहे? चला, ए ब्रिज आहे का? लवकर सांगणे. काय सांगितलं होतं मी? 5 आर्म आहेत, त्याला 5 ब्रांचेस आहेत, आणि ज्या पॉइंटमध्ये विचारलेला आहे त्याच्या अपोजिट कॉर्नरला किंवा डायगोनल मध्ये आपल्याला काय पाहिजे? एलिमेंट कनेक्ट पाहिजे. आहे का? ए आणि बी आपल्याला समजा काढायचा आहे आणि अपोजिट बरोबर सी आणि डी ला काय इथे तो 5वा एलिमेंट, 5वा आर्म कनेक्टेड आहे, म्हणजे हा ब्रिज आहे का? यस, इट्स अ ब्रिज. ओके, पहिला ब्रिज आहे, म्हणजे ए जो आहे तो ब्रिज आहे. बी कडे लक्ष द्या. आता बी कडे लक्ष द्या. बी कडे किती एलिमेंट दिसत आहे तुम्हाला? 1 2 3 आणि 4. 5वा एलिमेंट आहे का? हे शॉर्ट सर्किट आहे म्हणजे एलिमेंट नाही आहे, लक्षात घ्या. शॉर्ट सर्किट म्हणजे एक नोड असतो, त्याला एलिमेंट म्हणतो का आपण? नाही. तर किती एलिमेंट दिसतात तुम्हाला? 1 2
3 आणि 4 दिसत आहे, 5वा नाही आहे, म्हणजे हा ब्रिज नाही आहे. सरळ सरळ लक्षात ठेवणे, याला ब्रिज समजून तुम्ही बॅलन्स ब्रिज करून काही फायदा आहे का? इथे बॅलन्स ब्रिज करण्याला काही मतलब नाही आहे. इट्स नॉट अ ब्रिज. जरी तो याच्यासारखा दिसते तर 5 याला काय असले पाहिजे, 5 कंपोनंट असले पाहिजे, देन तो ब्रिज आहे. मग आता हा म्हणजे हा ब्रिज आहे का नाही आहे. चला तिसऱ्यावर फोकस करा. याच्यावर फोकस करेंगे कॅमेरामॅन. इथं बघा, इकडे फोकस करा जरा. तर इथे बघा किती एलिमेंट आहेत, 1 2 3 4 आणि 5. पहिली कंडिशन 5 असायला पाहिजे, तर 5 आहेत. ओके 5 आहेत. पण ब्रिज आहे का? ब्रिजसाठी काय सांगितलं होतं मी, जर तुम्हाला ए आणि बी हा पॉईंट असेल आणि तर आपल्याला सी आणि डी मध्ये कनेक्टेड पाहिजे. जो विचारलाय ना त्याच्या अपोजिट डायगोनल एलिमेंटमध्ये कनेक्टेड पाहिजे होता हा 5. पण हा यालाच कनेक्ट केला, याचा अर्थ हा ब्रिज आहे का? नाही आहे. ब्रिज नाही आहे. मग ब्रिज नसल्यामुळे काय आहे, ब्रिज बॅलन्सची कंडिशन अप्लाय करू शकत नाही आणि क्वेश्चन सॉल्व्ह सुद्धा करू शकत नाही. मग याच्यात काय सर हे ब्रिज नाही तर मग अरे काही नाही. हे दोघं तुम्हाला दिसत आहे ना, R1 आणि 1 आणि 2 हे दोघं सिरीजमध्ये दिसत आहे आणि खालचे हे दोघं सिरीजमध्ये दिसत आहे, कारण सेम करून जात आहे. आणि याचं जे आन्सर येईल समजा 1, याचा आन्सर आला समजा 5, याचं 5 आलं समजा फॉर एक्झाम्पल, तर काय होईल, सरळ सरळ तिघं पॅरललमध्ये झाले. 3 पॅरलल फक्त रेजिस्टन्स इथं सरळ सरळ निघतात, म्हणजे हा ब्रिज नाही आहे. हा ब्रिज आहे का? चला डी नंबरचा झाला. लक्ष द्या, इथं एक्झाममध्ये हा ब्रिज विचारला होता. आहे का ब्रिज? 5 एलिमेंट आहेत का? यस. 1 2 3 4 5 5 रेजिस्टन्स आहेत. आणि समजा ए बी जर याला पकडलं तर दुसरे जे कॉर्नर बनतात ते सी डी हे बनतात. तर ए बीच्या मध्ये कुठला आहे का 5वा एलिमेंट? नाही आहे. पण सी डी मध्ये असायला पाहिजे, तर सी डी मध्ये आहे, म्हणजे इट्स अ ब्रिज. लक्षात घ्या, एक्झाम मध्ये विचारला होता ब्रिज आहे का? नाही आहे. ब्रिज हा आहे. यस, हा ब्रिज आहे का? आता ई वर फोकस करा. दिसायला फक्त असा चौकोन सारखा दिसला म्हणजे ब्रिज होते का? मी वर्ड यूज केला आहे का की चौकोनच म्हणजे ब्रिज असते? असं यूज नाही केलाय मी. तर किती किती एलिमेंट आहेत? 5 आहेत. 1 2 3 4 5 5 रेजिस्टर्स आहेत. हा जर पॉईंट ए बी असला तर दुसरे जे 2 पॉईंट सी डी मध्ये तो 5वा एलिमेंट कनेक्ट पाहिजे. आहे का? यस. ए बी पॉईंट झाले आणि जो 5वा एलिमेंट आहे तो दुसऱ्या दोन नोड मध्ये कनेक्ट पाहिजे. तसाच यस, इट्स अ ब्रिज. कुठले कुठले ब्रिज झाले? हा ब्रिज आहे, हा ब्रिज आहे, हा ब्रिज नाही आहे, हा वरचा सुद्धा ब्रिज नाही आहे, म्हणजे 2 यातले ब्रिज नाही आहे. याचा काय फायदा आहे सर? अरे फायद्याचं जे आहे ते आता तुम्हाला समजणार आहे. आता जसा क्वेश्चन बघणार तुम्ही, एकदम तुमची अशी नजर अशी शार्प होऊन जाईल आणि तुम्ही त्याला काय करणार आहे, अटेंड करणार आहे. चलो बताओ. आता इथं आर ए बी विचारलं तुम्हाला. आता तुम्ही सर इथं स्टार डेल्टा हे ते लावायचं का? इथं ते लावायचं नाही. इथं सगळ्यात पहिले ब्रिज आहे का नाही चेक करायचं. सर्वात पहिले काय चेक करायचं? काय चेक करायचं? ब्रिज आहे की नाही. आहे का ब्रिज? किती किती कंपोनंट आहे त्याला? इथं समजा इथं सांगतो मी तुम्हाला किती कंपोनंट आहे. 1 2 3 4 5 आहेत सर. 5 कंपोनंट आहे त्याला. आणि ए बी सर ज्याबद्दल विचारलाय सर, पण तो 5वा एलिमेंट बरोबर दुसऱ्या आर्म मध्ये, दुसऱ्या 2 नोडच्या मध्ये आहे सर, म्हणजे इट्स अ ब्रिज. ब्रिज आहे का हा? ओके. मग आता ब्रिज आहे, बॅलन्स आहे का? आता प्रश्न काय आहे? बॅलन्स आहे का? सो बॅलन्स साठी काय करायचं? अपोजिट आर्म. जसं आता 20 चा अपोजिट आर्म कोणता झाला? 15. या दोघांचा गुणाकार 20 गुणिला 15. हे कशाच्या बरोबर पाहिजे? दुसरी जे अपोजिट आर्म आहे 30 गुणिला 10. 30 गुणिला 10 याच्या बरोबरीने आहेत का? 20 किती होते? 20 गुणिला 15 300 आणि 30 गुणिला 10 300. याचा अर्थ काय? हे दोघं बरोबर आहे. ब्रिज काय इथे? यस, ब्रिज बॅलन्स झालेला आहे. ब्रिज बॅलन्स झाल्यावर काय सांगितलं होतं मी की तो 5 जो मिडल एलिमेंट आहे तो रिडंडंट होतो, म्हणजेच याला कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचं काम नाही. याला कॅल्क्युलेशन मध्ये काम घ्यायचं काम नाहीये. मग काय होणार आहे? याचा फायदा काय झाला सर? म्हणजेच तुमचा आता सिंपल झाला सर, की फायदा तो झाला की रिडंडंट एलिमेंट समजला. इथं काय 20 अधिक 10 हे 2 सिरीज मध्ये दिसत आहे. मग याला सिरीज मध्ये काय होते? रेजिस्टन्सची ऍडिशन होते. डायरेक्ट काय करू मी इथं सिरीज मध्ये यांची ऍडिशन करतोय. 20 आणि 10 किती होतात? 30 इथं लिहिलं झालं. त्यानंतर इकडचं पण आपल्याला दिसतंय 30 आणि 10 आहे. 30 आणि 15 हे पण सिरीज मध्ये आहे, तर यांचं सिरीज मध्ये काय होत असते? ऍडिशन. सिरीज मध्ये काय होते ऍडिशन हे सांगायची गरज आहे का तुम्हाला? नाही. 30 आणि 10 किती होतात?
40. 30 आणि 15 आहेत. 30 आणि 15 किती होतात? 45. इथं झाले 45. झालं. मग इथे जर 45 झाले तर आता हे दोन पॅरललमध्ये आहेत. 30 पॅरलल विथ 45. तेच R1 R2 30 गुणिला 45 अधिक दोघांची बेरीज 30 अधिक 45 किती होतात? याचं कॅल्क्युलेशन करा आणि आन्सर येईल तुमचा आन्सर. इथे काय माहीत पडलं फक्त की रिडंडंट एलिमेंट तुम्हाला माहीत पडला. याला पकडायचंच नाही, म्हणजे त्याला गायब करून टाकायचं डायरेक्ट, मग तुमचं कॅल्क्युलेशन होते सोपे. ओके, अजून बघा, अजून क्वेश्चन आहेत, असं नाही आहे, क्वेश्चन आहे समोर. चला, ब्रिज आहे का रे मित्रांनो? बच्चा पार्टी, ब्रिज आहे का? आहे सर. 5 एलिमेंट जरी असले तरी एक्स आणि वाय मधलं विचारलं आहे सर, आणि त्याच्या अपोजिट दुसरे जे नोड आहेत त्यामध्ये तो 5वा एलिमेंट कनेक्ट केला आहे. तर आता इथं आरची व्हॅल्यू दिलेली नाही, तरी या दोघांमधलं रेजिस्टन्स विचारलं तुम्हाला की एक्स आणि वाय मधलं. आरची व्हॅल्यू दिली नाही आहे सर. एक्झाममध्ये क्वेश्चन रॉंग आला होता, आरची व्हॅल्यू दिली नव्हती आणि यांनी रॉंग पेपर काढला. तर असं काही आहे का? तसं नाही आहे. ॲक्च्युली इथं गरज पडत नाही आहे, कारण ब्रिज बॅलन्स म्हणजेच अपोजिट आर्म 5 गुणिला 30. 5 गुणिला 30 हे बरोबर आहे का कशाच्या? 15 गुणिला 10च्या. चेक करायचं आपल्याला पहिले ब्रिज बॅलन्स आहे का. ब्रिज तर ओळखला पहिले, 5 एलिमेंट आहे आणि ते कनेक्टेड आहेत. ओके, ते कंडिशन तर आपण बघितलीच. मग 15 गुणिला 10 पुन्हा तेच किती होते? 5 गुणिला 30 होतात 150 आणि 15 गुणिला 10 सुद्धा होतात 150. ब्रिज बॅलन्स. ब्रिज बॅलन्स झाला आहे. ब्रिज बॅलन्स झाल्यावर काय ॲडव्हान्टेज आहे की रिडंडंट एलिमेंट कुठला होतो? मधातला. म्हणजे याला काय करू शकतो आपण? गायब. काय करू? बघा, इथं गायब केला मी त्याला डायरेक्ट. त्याला गायब केला. इथं 5 आणि 15 सिरीजमध्ये आले. 15 आणि 5 किती होतात? 20. आणि खाली 10 अधिक 30 हे सिरीजमध्ये आले. याची ॲडिशन किती झाली? 40. म्हणजे याचा कॉमन रेजिस्टन्स यस हा 20 ओमचा वरती आला आणि याचा खाली 40 ओमचा रेजिस्टन्स आलेला आहे. हे सिरीजमध्ये झाले, याचा आला 20 आणि हे सिरीजमध्ये झाले, याचा झाला 40. बस, तुम्हाला एक्स आणि वाय मधलं विचारलं आहे. तर आता तुम्हाला हे दोन पॅरलल दिसत आहे 20 आणि 40. तर 20 गुणिला 40 R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2 20 प्लस 40. सरळ सरळ सॉल्व करायचं, तुम्हाला तुमचं आन्सर भेटून जाते. ओके, बॅलन्स ब्रिजवरून आपण ते सिम्प्लिफाय करू शकतो. बघा, हा पण स्ट्रक्चर कसा दिसत आहे? कॅपॅसिटन्स लावलेला आहे. कॅपॅसिटन्स असो का रेजिस्टन्स असो, इंडक्टर असो, ब्रिज टाईप दिसत आहे. बॅलन्स केव्हा होणार आहे? आता बॅलन्स क्रॉस आर्म बघायचा. ब्रिज आहे सर, क्रॉस आर्ममध्ये हा 0.1 0.1 याचं मल्टिप्लाय विथ या दोघांचं मल्टिप्लाय आणि दुसऱ्या क्रॉस आर्मचं 0.1 आणि या 0.1चं जे अपोजिट आर्म आहे त्यांचं मल्टिप्लाय केलं तर सेम येते. याचा अर्थ काय आहे की हा मधातला एलिमेंट रिडंडंट आहे. मधातला एलिमेंट रिडंडंट आहे. तर इथं मी काय केला? इथं इरेज करून टाकला. आता हे दोघं काय दिसत आहे तुम्हाला? 0.1 अधिक 0. हे 0.1 सिरीजमध्ये याची ॲडिशन होणार आहे का? नाही. कॅपॅसिटन्स आहे, ॲडिशन होत असते का? नाही. तर कॅपॅसिटन्स काय करतो आपण इथं? ॲज अ जसं रेजिस्टन्सचं पॅरलल कॉम्बिनेशन करतो तसं करतो. सेम आहे. तर पॅरलल कॉम्बिनेशन नेहमी लक्षात ठेवायचं. जर सेम गोष्ट दोन पॅरलल असल्या तर त्याचा हाफ होत असते. सिमिलरली हे दोघं बी सिरीजमध्ये आहेत, पण कॅपॅसिटर असल्यामुळे याचं पॅरलल कॉम्बिनेशनसारखं आपण करतो, म्हणजे याचंही हाफ होऊन जाईल. मग आता काय होईल? इथं सरळ सरळ वरच्याचं आन्सर किती आलं? 0.1/2 आणि खालचा जो कॅपॅसिटन्स आता काढला आहे आपण खालच्या ब्रांचवाला, त्याचं पण जे कॅपॅसिटन्स आलं 0.1/2, कारण अर्ध होते ते ॲक्च्युली ए आणि बी. तुम्हाला विचारलं आता मला सांगा, हे दोघं कसे आहेत? पॅरललमध्ये आहेत एकामेकाच्या. तर हे पॅरललमध्ये काय होत असते? ॲडिशन. मग ॲडिशन जर तुम्ही केली तर ॲडिशन कशी करणार आहे? 0.1/2 प्लस 0.1/2 0.1/2 1/2 मी हाफ जर केला तर 0.2/2 म्हणजे 0.1च येते. त्याचा आन्सर इज 0.1च येते. पॅरललमध्ये कॅपॅसिटन्सची ॲडिशन करतो हे सांगायची तुम्हाला गरज नाही आहे. ओके, अब देखो फिर वही. इथं प्रॉपर ब्रिजसारखा दिसत आहे तुम्हाला. इथं सप्लाय व्होल्टेज दिलेला आहे, हे दिलं, याच्यावर फोकस करायचं नाही. तुम्हाला कॅपॅसिटन्स आपल्याला विचारला आहे. प्रश्न फक्त याच्यावर तुम्हाला जायचं नाही. आपल्याला विचारला आहे की ए आणि बीच्या मधला कॅपॅसिटन्स काढा. तर तुम्ही इथं सरळ सरळ सर ब्रिज आहे सर हा, आणि 5 गुणिला 10 सर किती होता? 50 होता सर. हे पण इकडे 5 गुणिला 10 50 होता सर. ब्रिज बॅलन्स आहे. मग मधातल्याचं काही घेणं नाही सर आम्हाला. मग मधातला आम्ही डिलीट करतो. झालं, मधातला डिलीट केले.
सरळ सरळ तुम्हाला 10 आणि 5 सिरीजमध्ये आहेत, पण कॅपॅसिटन्स असल्यामुळे आपण ते डायरेक्ट ॲडिशन करत नाही. आपण काय करतो 5 × 10 अधिक 5 अधिक 10. इथं तुम्ही तसं करू शकता. 5 × 10 म्हणजे 50/15. ओके. आणि इथं पण खाली पण 50/15. हे आपल्याला काय भेटेल इक्वालंट कॅपॅसिटन्स भेटेल. वरच्याचं 50/15 आला आणि खालच्याचं सुद्धा 50/15 आलेलं आहे. ओके. इथं काढला कॅपॅसिटन्स 50/15 आणि इकडे झालं कॅपॅसिटन्स 50/15. पण आता काय झालं, हे दोघं पॅरललमध्ये आणि कॅपॅसिटन्स जेव्हाही पॅरललमध्ये असतो तर कॅपॅसिटन्सची पॅरललमध्ये ॲडिशन होते. सो दोघांची ॲडिशन करायची. म्हणजे तुम्हाला जर CAB विचारलं ए आणि बी मधला, सो 50/15 या आमचा आणि दुसरा 50/15 याची करायची ॲडिशन. झालं. याची जेव्हा तुम्ही ॲडिशन करणार तर तुम्हाला समजून 100/15 याचं आन्सर येऊन जाईल. तुमचं झालं करेक्ट आन्सर. बॅलन्स ब्रिज ओळखता येत आहे तुम्हाला म्हणजे बस झालं. MSc-TCL म्हणजे महाट्रान्सको AE असिस्टंट इंजिनियरच्या 2017 हा क्वेश्चन आला आहे. 2017 इथे पण बॅलन्स ब्रिज आहे, लक्षात घ्यायचा. हे 2 बॅलन्स ब्रिज इथं तुम्हाला. आता मी काय करतो 2 मिनिटासाठी हा खालचा इरेज करून टाकतो. मला सांगा हा वरचा ब्रिज आहे का नाही आहे. वरचा ब्रिज आहे का नाही आहे. किती ब्रांच आहे त्याला, 5 ब्रांचेस आहेत सर. आणि 2 ज्या पॉईंटमध्ये विचारले त्याच्या अपोजिट जे कॉर्नरवाले आहेत त्याच्यामध्ये 2 ओम कन्सिडर केला आहे. म्हणजे हा ब्रिज आहे सर. आणि ब्रिज बॅलन्स आहे का चेक करण्यासाठी आपण काय करतो अपोजिट आर्मला मल्टिप्लाय करू शकतो. तर हेच तुम्हाला दुसरा ब्रिज आहे यामध्ये दिलेला. बघा पहिला ब्रिज वरचा, दुसरा ब्रिज खालचा पण सुद्धा ब्रिज आहेत. म्हणजे कुठला म्हणतो मी खालचा ब्रिज. समजा मी वरचे एलिमेंट नसले हे, तर खालचा पण ब्रिज दिसतोय. यस 5 ब्रांच आहेत आणि ए आणि बी मध्ये विचारला आहे. तर सो हे कॉम्बिनेशन ऑफ 2 ब्रिजेस केला. इथं जसं कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला फक्त काय करायचं आहे की 2 × 3 किंवा जे एलिमेंट आहे अपोजिटवाले आणि या अपोजिट एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन किती होते, बरोबर होते का 3 2 6 3 2 6 होते. बस यामधून काय लक्षात घ्यायचं आहे कंडिशनमध्ये काय फायदा होतो आपल्याला. आपण काय करतो रिडंडंट एलिमेंट काढतो. तर मधला एलिमेंट रिडंडंट झाला कारण की ब्रिज बॅलन्स इथे झालेला आहे. ब्रिज बॅलन्स झालेला आहे, तो मधला एलिमेंट रिडंडंट झाला. आता खालच्या ब्रिजवर फोकस करा. पुन्हा तेच काय करायचं आपल्याला. अपोजिट आर्मवाले 3 × 6 आहे आणि इथं दुसरा अपोजिट आहे 6 × 3. सायंत्रिक अठरा सेम आहे. याचा अर्थ ब्रिज बॅलन्स आहे. ब्रिज बॅलन्स आहे म्हणजेच मधातला एलिमेंट काय आहे रिडंडंट आहे. सो इथं करायला रिडंडंट म्हणजे त्याला काढूनच टाकायचं कारण तो सिरीजमध्ये नाही घ्यायचा ना पॅरललमध्ये नाही घ्यायचा. बस बघा हे जे कॉम्प्लेक्स इथं दिसत होतं स्टार डेल्टा कन्व्हर्जन हे ते करण्याची गरज आहे का इथे काहीच गरज नाही आहे. इथे सरळ सरळ तुम्हाला ना काय सरळ सरळ सर आता सरळ सरळ अशी गोष्ट आहे की वरचे 2 एलिमेंट काय दिसत आहे तुम्हाला 2 अधिक 2 हे सिरीजमध्ये दिसत आहे. मग याला तुम्ही जर डायरेक्ट 2 आणि 2 किती होता सिरीजमध्ये काय होते दोघांची ॲडिशन होते. मग 2 आणि 2 मी इथे 4 लिहू शकतो का सरळ सरळ. या दोघांचंच 2 आणि 2 काय केलं मी 4 लिहिलं. तसंच हे 3 अधिक 3 बघा सिरीजमध्ये आहे. यांना पण इरेज करून मी लिहू शकतो का 3 अधिक 3 किती होतात 6 होतात. सिरीजमध्ये आहे तर आपण ॲडिशन लिहितो. याला लिहिलं आपण 6. तसेच खालचे 6 अधिक 6 किती लिहू शकतो. यस 6 अधिक 6 किती लिहू शकतो 12. बस झालं. आता तिघं एकमेकाच्या पॅरलल आहेत. तुम्हाला जर AB विचारला AB जर समजा विचारलं तुम्हाला तर सर 3 पॅरलल आहेत तर 1/7 R घेतो असतो आम्ही. 3 पॅरलल आहेत तर पहिलं सर 1/4 घेऊ सर पहिला रेजिस्टन्स, दुसरा 1/6 घेऊ सर दुसरा आणि तिसरा 1/12 घेऊ. बस याच्यातलं हे तर तुम्हाला जनरल रेशोमध्ये किंवा फ्रॅक्शनमध्ये आहे ना. हे या फ्रॅक्शनचं कसं करायचं असतो बेस सेम करण्याचा प्रयत्न करायचा. सर्वात मोठा बेस 12 आहे तर 6ला 12 करू शकतो का. यस आपण 2 न गुणू शकतो. साइन 2 12 होते. खाली जर 2 न गुणलं तर वरसुद्धा 2 न गुणावं लागेल. 4ला 12 करू शकतो आपण. यस 4 त्रिक 12. खाली जर 3 न गुणलं आहे तर वरती सुद्धा 3 न गुणायचं. म्हणजे आता आपले बॉटम काय झाले सर्व 12 बनले. 4 त्रिक 12 साइन 2 12 सगळे 12. म्हणजे इथं लिहू शकतो तुम्ही डायरेक्ट 12. इथे झाले 12. वरती 1/R इथं केला. वरती 3 आहे का 3 राहिला 3/12. यस अधिक इथं 2 गुणिला 1 वरती म्हणजेच 2/12 आणि अधिक 1/12 1/12. कॉमन जेव्हा डिनॉमिनेटर असतो तेव्हा आपण काय करू शकतो याला कॉमन बेस पूर्ण घेऊ शकतो. पूर्ण हा कॉमन एकदा लिहू शकतो. याच्या खाली डायरेक्ट तुम्ही लिहू शकता 12. बस वरची ॲडिशन 3 अधिक 2 5 अधिक 1 6 6/12 म्हणजे 1/R जो RAB आहे टोटल तो 6/12 झाला.
6/12 म्हणजेच 1/2 झाला. 1/2 याचा अर्थ काय आहे, आर खाली आहे म्हणजे 2 जी व्हॅल्यू आली ते ॲज इट इज, म्हणजे आरची व्हॅल्यू किती झाली 2 झालं. किती मी तुम्हाला सांगतोय म्हणून, नाही तर हा क्वेश्चन 2.2 मार्क्सचा क्वेश्चन आहे, आपल्या एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. काहीच नाही, ब्रिज ओळखता ज्याला येतो, ज्याला बॅलन्स कंडिशन माहिती आहे आणि बॅलन्स कंडिशनचा फायदा माहिती आहे हे काय, तोच हा क्वेश्चन लवकर सॉल्व करू शकतो. यस, क्लिअर. तर आजचा क्लास आता इथे संपवू आपण. नेक्स्ट क्लासमध्ये काय करणार आहे आपण, हे जे आता रेजिस्टन्स आपण सिरीज पॅरलल काढायचो त्यामध्ये जर अचानक व्होल्टेज सोर्स आला तर मग आता कसं करायचं, किंवा अचानक करंट सोर्स आला आणि व्होल्टेज सोर्स आला तर सर आता केव्हा काढायचा, असे मी समजा 2 व्होल्टेज सोर्स आले आता कसं काढायचं, हे सर्व आपण कुठल्या क्लासमध्ये बघणार आहे, नेक्स्ट क्लासमध्ये. हळूहळू नोट्स बनवा, जे जे तुम्हाला महत्त्वाचं वाटते ते नोट्स बनवा. हळूहळू आपण काय स्टेप बाय स्टेप अहेड जाणार आहे आणि बेस्ट मी तुमच्यासाठी देतो आहे. ओके, माझ्या स्टडीमधून जे मला लक्षात येत आहे ते तुम्हाला तुमच्यासाठी देतो आहे. थँक्यू सो मच क्लास बघितल्याबद्दल. नेक्स्ट क्लासमध्ये लेक्चर 2 मध्ये आपण भेटू आता. थँक्यू सो मच.